जे वाढदिवस साजरा मुलांचा करत नाहीत, त्या दिवशी ते शाळेमध्ये बॉक्स ठेवतात आणि मुलांना सांगतात, "तुम्ही गिफ्ट काय आणू नका. त्या बॉक्समध्ये पैसे टाका, जेणेकरून आम्ही तिथल्या काही गरीब विद्यार्थ्यांना मदत." आणि मग त्या संस्थेचं काम वाढत गेलं. सुरुवातीला 50 मुलं होती, 100 मुलं होती. आज मितीला आमच्याकडे 5,500 विद्यार्थ्यांना आम्ही मदत करतो. आता गेले 35 वर्ष काम करत असताना असं लक्षात आलंय, की ज्या विद्यार्थ्यांना आम्ही मदत केलेली आहे, त्यातले बरेचसे विद्यार्थी आज चांगल्या ठिकाणावरती काम करतात. मित्र हो नमस्कार. मी अजय भोईर माझ्या YouTube चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत ज्या संस्थेनं ह्या रायगड जिल्ह्यात खूप मोठं काम केलंय. मग ही संस्था फक्त शहरातच राहिली का? गावापर्यंतच राहिली का? तर गावाच्याही पलीकडं गाव कुसाबाहेर ज्या वस्त्या असतात, ज्या लोकांच्या पायांना चपला नाही तर रस्तेही नसतात, अशा ठिकाणी जाऊन या संस्थेनं आपलं काम केलेलं आहे. आज ह्याच संस्थेचे आज आपल्या रायगडमध्ये जी काही संस्था बहरली आहे, फुलली आहे आणि कित्येक लोक मोठी माणसं या संस्थेनं तयार केलेली आहेत. तर आज ह्याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आहेत ह्या संस्थेचे डायरेक्टर किशोर देशमुख सर. नमस्कार सर. सर, मला तुम्हाला प्रश्न विचारायचे आहे की गेल्या बऱ्याच वर्षापासून ही संस्था गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करते. तुमचं नेहमी म्हणणं असतं, की ते गरजू नाहीत तर ही आपलीच लोकं आहेत. आपणच यांना हात दिला पाहिजे. तर ह्या संस्थेची सर नेमकं सुरुवात कशी झाली? खरं तर चिल्ड्रन्स फ्युचर इंडियाची सुरुवात ही अगोदर दुसऱ्या संस्थेच्या माध्यमातून झालेली आहे. त्यावेळेला 1988-84 मध्ये डॉक्टर शरदचंद्र गोखले हे जे फार वेल नोन रिफॉर्मिस्ट आहेत, सोशल ॲक्टिव्हिटिस्ट होते. त्यांनी ही संस्था स्थापन केली होती. त्यावेळेला ते लेप्रसीवरती काम करत असत. ते खरं तर शरदचंद्र गोखले हे आपल्या इंदिरा गांधींचे क्लासमेट होते आणि त्यावेळेला की परदेशातनं फंड्स येणं हे तेव्हा सुरुवातही झाली नव्हती. तर त्यावेळेला पहिल्यांदा नॉर्वे ह्या गव्हर्नमेंटनी विचारणा केली होती, की आम्हाला काही तुमच्या लेप्रसीवरती किंवा गरीब शिक्षणासाठी काम करायचं असेल तर परवानगी मिळेल का? आणि मग हे अच्छा. मेसेज डॉक्टर गोखले घेऊन इंदिरा गांधींकडे गेले होते. आणि त्यावेळेला त्याचं लक्षात आलं, की फंड्स घ्यायचे का नाही घ्यायचे फॉरेन कंट्रीकडनं असा ओके. एक त्यांचा विषय होता. पण डॉक्टर गोखलेंनी कन्व्हिन्स केलं, की आपण फंड्स घेऊ शकतो. बाकी त्यांच्या काही गोष्टी आपण मान्य करायला नकोत. म्हणजे जसं काही त्यांनी काही दुसरं आपल्या देशाच्या ह्याच्यामध्ये येऊ शकतात अशा बाधांनी. त्यामुळे ती तशी सुरुवात झाली. त्या संस्थेला फार मोठं बॅकग्राऊंड असं आहे, की जसे शरदचंद्र गोखले साहेब होते तसेच बी.जी. देशमुख जे राजीव गांधी प्राईम मिनिस्टर होते त्यावेळी त्यांचे चीफ कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम बघितलं. अशी मंडळी ह्या संस्थेवरती पूर्वी काम करत होती. म्हणजे साधारण हे किती वर्षापूर्वीची गोष्ट ही आहे? साधारण 84-88 मध्ये सुरू झालेल्या संस्था आहे आणि मग त्या संस्थेला मदत नॉर्वेच्या तिथल्या लोकांनी म्हणजे ती लोकं फार पैसेवाली नाहीयेत. तर ती मध्यमवर्गीय कुटुंबातली लोकं आहेत आणि त्यांनी ही मदत का केली? तर त्यांना असं वाटत होतं, की त्यांच्या देशामध्ये जो काही बदल झाला आणि रिफॉर्म हं, हं. झाला, तो केवळ शिक्षणामुळे झाला. आणि तसेच जर आपण इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली, तर भारतामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा बदल घडू शकतो. हा एक मुद्दा होता. दुसरा असं, की त्यांना असं वाटलं, की भारतामध्ये स्त्रियांकडे, मुलींकडे जास्ती शिक्षणावरती भर दिला जात नाही. तर मग त्या अशा अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी मदत देऊ केली होती. म्हणून तिथली मध्यमवर्गीय जी लोकमंडळी आहेत, स्त्री असतील, पुरुष असतील, मुलं आहेत, इव्हन शाळा आहेत तिथल्या, जे वाढदिवस साजरा मुलांचा करत नाहीत. त्या दिवशी ते शाळेमध्ये बॉक्स ठेवतात आणि मुलांना सांगतात, "तुम्ही गिफ्ट काय आणू नका. त्या बॉक्समध्ये पैसे टाका, जेणेकरून आम्ही तिथल्या काही गरीब विद्यार्थ्यांना मदत करू." हां, याचा किस्सा सर मी आठवणीनं सांगेल, की अ, अ, इथं काहीतरी मोटिव्हेशनल कार्यक्रम होता आणि त्या निमित्तानं मी आलो होतो इथे. अ, माझं व्याख्यान ठेवलं होतं आणि त्या दरम्यान ह्या प्रसंगाच्या वेळी मी सांगतो, की नार्वेची 1-2 लोकं आली होती. तुम्ही होतात, अजून आपला स्टाफ होता बराच आणि मी भावूक झालो. म्हणजे त्या दिवशी मला असं ठेच लागल्यासारखं झालं. तो प्रसंग असा होता, की तुम्ही जसे म्हणालात, की शिक्षणानं प्रगती झाली आणि मग तिथल्या लोकांकडेही फारसा पैसा नाहीये. तर तो प्रसंग हा होता, की मी आलेलो होतो आणि एक म्युझिक सिस्टम एका महाविद्यालयाला नाही मला वाटतं एका शाळेला हायस्कूलला दिलं होतं हो, हो. आणि ते म्युझिक सिस्टम समथिंग काहीतरी 16,000चं होतं आणि एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि जेव्हा
ते सांगितलं की हे म्युझिक सिस्टम कसं आलंय, त्यावेळी सांगताना तुम्ही सांगितलं होतं की हे म्युझिक सिस्टम तिथल्या शाळेतल्या पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पैसे साठवून पॉकेट मनीचे पैसे बाजूला सारून सारून ते पैसे इकडे पाठवलेले आहेत. correct. हो, हो. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. तर त्या देशामध्ये हेच आहे पहिल्यापासून, की आपण सगळा पैसा आपल्यापुरती न ठेवताना काही आपण दानधर्म सुद्धा करावा. ही संस्कृती ते त्यांच्यामध्ये आहेच आणि ती संस्कृती त्यांच्या मुलांमध्ये पण रुजू करतात. म्हणजे ते सांगतात, की बाबा तुझ्याकडे सगळं आहे आणि तुला तरी हवंय. पण काही लोकं अशी आहेत, की ज्यांच्याकडे काहीच काहीच नाहीये. त्यामुळे तू असं द्यायला शिकलास, तर त्यांचं पण भलं होऊ शकेल. आणि अशा रीतीने हे स्पॉन्सरशिप प्रोग्राम भारतामध्ये सुरू झाला. आणि मग त्या संस्थेचं काम वाढत गेलं. सुरुवातीला 50 मुलं होती, 100 मुलं होती. आज मितीगाला आमच्याकडे 5,500 विद्यार्थ्यांना आम्ही मदत करतो. आता गेले 35 वर्ष काम करत असताना असं लक्षात आलंय, की ज्या विद्यार्थ्यांना आम्ही मदत केलेली आहे, त्यातले बरेचसे विद्यार्थी आज चांगल्या ठिकाणावरती काम करतात. म्हणजे जर आम्ही बघितलं तर आमचा एक उत्तम डोके म्हणून आहे, आदिवासी आहे, मुलगा आहे. म्हणजे ज्याचं घर खरोखरच कुडाचं होतं आणि त्याला म्हणजे वडील नव्हतेच, आई आणि तोच होता आणि त्या मुलाला शिकायचं होतं. त्याला इंजिनिअर व्हायचं होतं. पण त्याच्यापुढे असा प्रश्न निर्माण होता, की इंजिनिअरिंगसाठी आपल्याला लागणारे बेसिक पैसे आणणार कुठून? आणि मग त्यावेळेला या संस्थेने मदतीचा हात दिला. आज तो आदिवासी मुलगा पनवेलमध्ये फ्लॅट घेऊन आईला घेऊन राहतोय. म्हणजे आईला अजून सोडलेलं नाही आणि तो मुंबईच्या पाणी भागामध्ये प्रमुख म्हणून इंजिनिअर म्हणून काम बघतो. म्हणजे त्यांनी असं सांगितलं, की "सर मला मदत केल्यानंतर पहिला जॉब जो मला मिळाला, तो तैवानमध्ये मिळाला." वाह! हां आणि तिकडनं मग त्याला त्याचं काम बघून आज मुंबई महानगरपालिकेमध्ये पाण्याच्या या डिपार्टमेंटचा इन्चार्ज. म्हणजे मी अभिमानानं सांगेन सर, की सी-एफ-आय ना म्हणजे माझ्या एज्युकेशनमध्ये सुद्धा मोलाचा वाटा आहे. कारण तेव्हा हायर एज्युकेशन नुकताच सुरू झालं होतं आणि मला नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं होतं आणि आपल्याकडे कसं होतं, की सर नर्सिंग केरलावाली पोरं खूप असायची. तर आम्ही तो ध्यास केला आणि मी नर्सिंगला ॲडमिशन घेतलं. पण फीज सर भरायची ऐपत नव्हती. म्हणजे खरं सांगतो आणि तेव्हा काय कुरांची साध्या मातीची घरांची परिस्थिती सगळ्यांनी खिडक्या नाहीयेत, भोदाच्या पिशव्या खताच्या फाडून लावलेल्या घरांना आणि त्या परिस्थितीत मला एमजीएमला ₹35,000 नर्सिंगची फी होती. मी अभिमानानं आज सांगतो, की सी-एफ-आयनं मला 3 वर्षासाठी तेव्हा आर्थिक मदत केली होती आणि ते पण 10,000 हजाराचे चेक आणि मीच नाही तर माझ्यासोबत आणखी 3 मुली, 2 मुलं जे नर्सिंग करत होता. त्यावेळी तुम्ही सांगितलं, की आज आपल्याकडं वेगळ्या करिअरच्या दृष्टिकोनातनं ही पोरं विचार करतात, तर ह्यांना मदत करूया. हे तेव्हाचं वाक्य होतं आणि मीही त्यातलाच आहे. मला खरंच आपल्या संस्थेचा अभिमान आहे. छान, छान. अशीच काही मुलं आपल्यासारखी म्हणजे आज तू म्हणतोस तसंच, की अनेक आमच्याकडे उदाहरणं आहेत. म्हणजे आता मी तुला सांगेन, की आताच रिसेंटली एक 4 वर्षापूर्वीचा किस्सा आहे, की एक मुलगा गावातले एक माणूस एका मुलाला घेऊन आणि तो मला म्हणाला, "सर, हा मुलगा अतिशय हुशार आहे. हा 12वीला ह्यांनी कुठचाही क्लास न लावता आणि कुठच्याही नीटचा एक्झाम आपल्या नीटच्या क्लास न लावताना, 12वीचा क्लास न लावताना ह्याने नीट फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक केली वाह! आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ह्याचा नंबर लागला. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फी होती ₹89,000 कूपर हॉस्पिटल मुंबईला. ह्या मुलाकडे फीचे पैसे भरायला नाहीत. पण हा मुलगा एम-बी-बी-एसला ॲडमिशनला लायक होता. ते गावकरी म्हणाले, "आम्ही काही गावातनं मदत देऊ केली, पण आमच्याकडे ₹25,000 आता कमी पडतायत." तर मी तातडीने त्याला 25,000 ची मदत केली. म्हटलं, "पहिले तू ॲडमिशन घे." वाह! कारण म्हटलं, "नंतर पुढचं पुढे बघू आपण. कसं तुझं भागवता येईल, हॉस्टेलचा खर्च असेल, पुढच्या 3 वर्षाचे पैसे कसे उभे करायचे, ते आपण पाहू. पण पहिले तू ॲडमिशन घेऊन ये." तर त्याची बॅकग्राऊंड हिस्ट्री कळली मला, की त्याच्या वडिलांना एक हातच नाहीये. म्हणजे एक हात अधू आहे आणि त्यांची शेती आहे. ते एका हाताने ते शेती करतात. अशा बापरे! कुटुंबातला हा मुलगा दिवस-रात्र अभ्यास करून कुठेही क्लास न लावताना नीट क्रॅक करतो. म्हणजे एक खूप छान गोष्ट आहे. खेडेगावातला मुलगा. म्हणून आम्ही त्याला मदत केली. तर आज तो डॉक्टर होऊन एम-बी-बी-एस डॉक्टर होऊन आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये रुग्णांची सेवा करतो. वाह! असे काही अनेक विद्यार्थी सांगू शकतो आपण, की जे सी-एफ-आय संस्थेच्या थोडे का होईना मदतीमुळे आज मोठमोठे आहेत. येस. एक किस्सा तर मी सर असा सांगेन, की एकदा मला कलेक्टर ऑफिसला मीटिंग होती. हं. आणि मी सहज फोन केला कलेक्टर ऑफिसला, की साधारण किती वाजताची मीटिंग आहे. तर एका मुलाने उचलला फोन आणि मी त्याला म्हणलं, "अरे, मी डॉक्टर देशमुख बोलतोय." तर तो म्हणला, अच्छा. "बोला सर." मी म्हटलं म्हटलं, बोला "आपण सर. हां, म्हटलं पी-ए आहेत का?" तो म्हणला, "सर आपण मी पण बोलू नका. मी तुमचा विद्यार्थी आहे" म्हणाला,
केदार म्हणून, आणि म्हणतो मी आज कलेक्टर ऑफिसला मेन पीए म्हणून साहेबांचं काम बघतो. म्हणाला मी तुमचा निरोप देतो, चिल्ड्रन्स फ्युचर इंडियामुळे आम्ही मोठे झालेलो आहोत. साहेबांना पहिले जाऊन हे सांगतो मला. नाही, बरीच विद्यार्थी आहेत सर जे आज चांगल्या हुद्द्यावरती आहेत, Correct. मुंबईत भेटत असतात मध्ये आणि अभिमानानं सांगतात. म्हणजे एक होतं की यार आम्ही कसं सांगायचं की आम्ही सीएफआय कडनं आम्ही मदत घेतली होती वगैरे, तर नाही, अभिमानानं सांगतात. मी आजही म्हणजे नेहमी म्हणतो की ज्याची ऐपत आहे त्यांना मदतीची खरंच गरज नाहीये. अशा माणसांसाठी सीएफआय संस्था आहे ज्या माणसांना खरंच मदतीची गरज आहे. सर, ह्या प्रोसेसमध्ये जेव्हा ह्या सीएफआयची उभारणी होत होती, पाया रचला जात होता, तेव्हा ती प्रोसेस काय होती की म्हणजे काम कसं करायचं, म्हणजे कोणत्या लेवलला जाऊन काम करायचं, तुम्हाला पुन्हा सहकारी वर्ग तयार करायचा होता आणि मग ह्यासाठी हा एका अर्थानं कितीही नाही म्हटलं तरी समाजसेवेचा महत्वाचा घटक आहे. तर मग त्या हिशोबानं त्या अनुषंगानं माणसंही तशी तुम्हाला भेटली पाहिजे. तर ती नेमका प्रोसेस सुरुवातीच्या काळातली उभारणी कशी होती? मी तर सांगतो, माझंच उदाहरण देऊन सांगतो. मी बेसिकली प्रोफेशनली डॉक्टर होतो. माझा स्वतःचा दवाखाना होता, हॉस्पिटल होतं, आणि मी चांगला हॉस्पिटल आणि दवाखान्यामध्ये रमलेलो होतो. चांगले पेशंट येत होते. तर एक दिवशी हे जे नॉर्वेची मंडळी आहेत ती भारतामध्ये आली होती, आणि त्यावेळेला त्यांनी मेडिकल चेकअपचा कॅम्प ठेवला होता, आणि त्या कॅम्पला मला बोलवलं होतं, की कारण त्यांनी जे बोलवले डॉक्टर ते आले नव्हते. आणि मग त्यामुळे त्यांनी सांगितलं की बाबा आता इथे जवळपास कोण डॉक्टर असेल त्यांना बोलवा. म्हणून मला त्यांचा ड्रायव्हर बोलवायला आला आणि मी गेलो. तर त्या मुलं बसली होती आणि ते फॉरेनर म्हणले की ह्यांचं मेडिकल चेकअप करायचं आहे. पण डॉक्टरनी अपॉइंटमेंट दिली होती पण काय आले नाहीत. कदाचित ते बिझी असतील. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही जरा प्लीज चेक केलं तर बरं होईल. तर मी मुलांना चेक केलं, आणि चेक केल्यानंतर मला असं लक्षात आलं की ते मी चेक करेपर्यंत ते माणूस समोर बसून बघत होता मी काय करतो. वाह! आणि मग सगळं झाल्यानंतर त्यांनी मला प्रश्न विचारायला सुरुवात केली, की नक्की ह्या मुलांना काय झालंय? तर कुणाला स्किन इन्फेक्शन होतं, म्हणजे खरूज होती, कुणाला नायटा होता, तर कुणाला ॲनिमिया होता, तर कुणाला बोनमध्ये डिफॉर्मिटीज होती. तर हे मी त्यांना सगळं सांगितलं. तो म्हणाला, "हे कसं दुरुस्त करता येईल आपल्याला? तो कसं प्रिव्हेंट करता येईल?" असं सगळं चर्चा झाल्यानंतर मला लक्षात आलं, की दिस पीपल आर व्हेरी सीरियस. की असंच नुसतं उगाच टाईमपास म्हणून भारतात येत नाहीयेत. तर ते खरोखर दे मीन की नक्कीच आपल्याला चांगलं. तर मी घरी जाऊन विचार केला, की हे 30,000 किलोमीटरवरनं लांब येऊन आपल्या देशातल्या मुलांना आरोग्य सेवा चांगली कशी मिळेल म्हणून बघतायत, आणि आपण म्हणलं इथे भारतातले असून इथे बसून आपण कधी हा विचार केला नाही. तेव्हा मी ठरवलं, की मी ह्या संस्थेमध्ये जॉइन होईल. हे काळ होता 1997 सालचा, आणि तेव्हापासून मी ह्या संस्थेत जॉइन झालो, आणि मग माझ्यावरती जबाबदारी पडत गेली. मग नंतर आम्ही मुलांचं चेकअपवरनं त्याचा एक रिपोर्ट तयार केला, आणि मग प्रिव्हेन्शन कसं करता येईल, आणि आम्ही बऱ्याच प्रमाणात सक्सेसफुल झालो. मग त्याकरता मी फिरता दवाखाना सुरू केला गावागावामध्ये, आणि मग तिथे जाऊन डोर स्टेप सर्व्हिस द्यायला सुरुवात केली. तेव्हा असं लक्षात आलं, की काही आदिवासी वाड्यांवरती किंवा ग्रामीण भागांमध्ये महिला डिलिव्हरी घरीच करत असतात, गाईला घरीच. बोलून. आणि हॉस्पिटलला किंवा ह्याला जात नसतात. त्यामुळे मृत्यूचं, बालमृत्यूचं आणि स्त्रिया मृत्यूचं प्रमाण जास्ती होत होतं. मग मी बघितलं, की ह्या दाई करतात, पण त्याला पर्याय पण काय नव्हता. कारण एवढ्या लांबनं रात्रीची आणायचं महिलेला, बरोबर आहे. वाहनाची तेव्हा व्यवस्था नव्हती, रस्ते आपण जसं मगाशी नाही. म्हणालो तसे रस्ते नव्हते. त्यामुळे अशा अनेक अडचणी होत्या. त्यामुळे ह्या डाईंशिवाय त्यांना दुसरा पर्यायच नव्हता, दाई सर्व्हिसेसशिवाय. मग आम्ही असा विचार केला, की ठीक आहे ह्याच आहेत ना, मग ह्यांनाच आपण ट्रेन करूया. मग मी त्यांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली, की म्हणजे सोयीनी त्यांना म्हणतात सोयीनी. सुईने. त्यांना आम्ही ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली, आणि मग त्यांना सांगितले, की ग्लोव्हज घालत जा. आम्ही सीझर देतो, स्टर्लिटी मेंटेन करा. स्टरलिटी मेंटेन करा. आणि मग त्या पद्धतीने आम्ही त्यांना किट वाटप केला, आणि मग ते आम्ही ऑब्झर्व्ह केलं, तर ऑटोमॅटिकली ते बालमृत्यू प्रमाण आणि स्त्री मृत्यूचं प्रमाण कमी होत गेलं. पण नंतर तोपर्यंत मग आम्ही त्यांना लोकांमध्ये अवेअरनेस सुद्धा सुरू केला, की नाही हे जरी करत असेल तर अशा वेळेला कधी जेव्हा अगदीच अशक्य आहे तुम्हाला जाणं तेव्हा, पण नाहीतर तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलला. मग आम्ही त्यांना तिथे डायव्हर्ट करायला लागलो. कारण इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी होणं हे शासनाचं महत्व आहे, आणि आपण बरोबर. मग आम्ही त्याच्यामध्ये त्यांना पाठवायला लागलो. मग त्याकरता आमचा फिरता दवाखाना कधी-कधी द्यायचो. ह्यातनं क्या नेऊन आम्ही बात! पेशंट ट्रान्सफर करायचो. असं आम्ही गावागावातनं जाऊन केल्यानंतर अनेक समस्या लक्षात आल्या. म्हणजे सर मी 2005 ते 2008च्या दरम्यान पेणमध्ये म्हणजे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात एच-आय-व्ही वरती सीएफआयनं काम काम केलंय. केलं. बरोबर. कारण मला आठवतं, की आम्ही पथनाट्य जवळपास 100 एक हो, पथनाट्य हो, केलेत हो, हो. तेव्हा. आणि म्हणजे मी एक होतो, की हां. मला खरंच तेव्हापासून मला आवडायचं ते. आणि ती एक आरोग्यविषयीची एक आवड म्हणजे मी त्या क्षेत्रात नंतर आलो.
पण HIV प्रोजेक्ट वरती मला वाटतं जवळ आम्ही 100च्या वरती कार्यक्रम केले नक्की. आणि त्या कार्यक्रमाचे पोस्टर मी आवर्जून प्रेक्षकांना सांगेन, की त्या कार्यक्रमासाठी लागणारे गावोगावी आम्ही पॅम्पलेट्स वाटायचो. आम्ही त्याचे जे काही प्रिकॉशन घ्यायचे आहेत, की आपण त्यासाठी काय केलं पाहिजे. ज्यांना झालं HIV त्यांच्यासोबत वागणूक चुकीची दिली जायची. म्हणजे हा एक खूप मोठा त्यावेळी होता. मग त्यावेळी लोकं आत्महत्या करायची. म्हणजे ज्यांना बरोबर. समजलंय, की मला HIV किंवा वाईट एड्स झालाय, टाकायचे काही लोक. तर काही ठिकाणी वालीत टाकलं जायचं. तर हा जनजागृती आम्ही जेव्हा केली, त्यामध्ये CFIनं आम्हाला खूप म्हणजे खूप मदत केलेली आहे. तेच सांगत असतो, की फिरता दवाखाना आम्ही जेव्हा सुरू केला आणि गावागावातनं फिरत असे, तर असं आमच्या लक्षात आलं, की बऱ्याच आरोग्य समस्या आहेत. त्यामध्ये ट्युबरक्युलोसिस होता, म्हणजे एक TB क्षयरोग. वरती केलं. एका गावामध्ये मी जेव्हा बघितलं, तेव्हा अख्खा गावच्या गाव टीबीने बाधित होतं. आणि जेव्हा मी शासनाचे निदर्शन आणून दिलं, तेव्हा त्यांनी खरोखर माझे धन्यवाद मानले, की आमचा तिथपर्यंत अप्रोच नाहीये, पण तुम्ही एवढ्या दुर्गम भागात जाऊन हे शोधून आणलंत, तर आम्ही आता त्यांना सुविधा देऊ शकतो. मग त्यांना त्यावेळेला डॉट सिस्टम नव्हती. म्हणजे एकदा गोळीचं पाकीट दिलं, की तुम्ही 4 दिवस घ्या असं नव्हतं. त्यावेळेला मी तिथे डॉक्टर म्हणून डॉक्टरांकडनं घेतलेलं औषध टीबी स्पेशलिस्टकडनं आणि तिथे एक मुलगा ठेवला होता. त्यांनी त्या रुग्णांना द्यायचं. जेणेकरून ते घेतात की नाही बघा. त्यावेळेला बापरे! टीबीचा आजार असा होता, की त्याला आहार पण चांगला लागत होता. म्हणजे प्रोटीन डायट असेल तर पेशंट लवकर बरा होतो. म्हणून आम्ही तिथे दूध, अंडी ही सिस्टम सुरू केली त्या रुग्णांना. तो माणूस आमचा तिथे दूध, अंडी डॉट सेंटर चालू केलं होतं त्यासाठी. त्याकरता नाही, डॉट सेंटर नंतर आम्हाला मान्यता मिळाली. पण सुरुवातीला त्याला शासनाचं हे नव्हतं. पण जेव्हा आमचं हे काम बघितलं शासनाने, की हे घरी जाऊन देऊ शकतात आणि असे रुग्ण बरे होऊ शकतात, तेव्हा ती डॉट सिस्टम सुरू झालेली आहे ॲक्चुअली. जी सुरुवात तिथनं झाली. तर ते टीबीचे पेशंट सापडले. काही ठिकाणी लेप्रोसीचे सापडले आम्हाला. त्याच प्रमाणात एका गावामध्ये मी नाव घेणार नाही त्या गावाचं. पण त्या गावामध्ये माझं असं लक्षात आलं, की बरेचसे HIVने बाधित होते. आणि बापरे! त्यावेळेला शासनाकडे ह्यांचा काही डेटा नव्हता, त्या गावातला. मग आम्ही सिव्हिल सर्जनना भेटलो त्या काळामध्ये, अलिबागला जाऊन आणि त्यांना म्हटलं असं-असं. तेव्हा ते शॉक झाले. ते म्हणाले, "नाही, नाही डॉक्टर तुम्ही काही सांगता असं नाहीये." तर म्हटलं, "सर आपण आपली सर्व्हे टीम पाठवावी आणि सर्व्हे करून घ्यावा. आम्ही आमचं काम आहे, की लक्षात आल्यानंतर आपल्या निदर्शनात आणून देणे, जेणेकरून ते तिथल्या तिथे थांबेल आणि आपण काहीतरी उपाययोजना करू, नाहीतर हा आजार पसरू शकतो." आणि मग सिव्हिल सर्जन सरांनी ते ऐकलं आणि मग त्यांनी ते जाऊन सर्व्हे केला आणि त्यांच्या लक्षात आलं, की आहे इथे प्रमाण. मग आम्ही इमिडिएटली एमडॅकला तेव्हा म्हणजे महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल बोर्ड होतं. त्यांना आम्ही अप्रोच झालो. म्हणजे आम्ही सिव्हिल सर्जन आणि मग ते एमसॅकचा प्रोग्राम CFIला दिला. चिल्ड्रन्स फ्युचर इंडियाला, की तुम्ही राबवा. कारण तुम्ही हे पायनर आहात, तुम्ही शोधून काढलेला आहे तुम्ही. म्हणून आम्ही तो राबवत होतो. म्हणून आपण जनजागृती जी केलेली आहे गावागावात जाऊन आणि पथनाट्य मला एक आवडेल म्हणजे आता गंमत वाटतं म्हणा, पण तेव्हा एक सेफ्टीच्या अनुषंगानं जी तुम्ही सेफ्टी मेजर्समध्ये कॉन्डमची जी सुरू केलं होतं तुम्ही ट्रक ड्रायव्हर्सना आणि मायग्रंट्स वर्कर्सना. तर म्हणजे ते मला आजही आठवतंय ते, की म्हणजे तुम्हाला गरज वाटली तुम्ही या आणि खालून घेऊन जा कोणाला विचारायची गरज नाही. बरोबर. म्हणजे ते खूप भारी होतं. हो, कारण त्यावेळेला कसं होतं, की लाजत होती लोकं मंडळी आणि त्यांना माहिती आहे, की आपण कंडोमचा जर वापर केला, तर कदाचित हे प्रिव्हेंट होऊ शकतं. पण मागायचं कोणाकडे? अवेलेबिलिटी कुठं? मेडिकल स्टोअरला गेलं तर लोकं असतात तिथे. त्यामुळे बिस्कत होते. म्हणून मग आम्ही तिथे काय केलं, ह्या सेंटरला उपलब्ध आहेत. तुम्ही कधी पण घेऊन जा. आणि अशामुळे काय झालं, ट्रक ड्रायव्हर्स आणि मायग्रंट्स बरोबर जे काम करत होतो, प्रिव्हेन्शन लेव्हलला इतकं काम केल्यामुळे आज तो प्रिव्हलन्स खाली आला. म्हणजे आज जर आपण बघाल, तर HIV एड्सचं प्रमाण तेवढं आता नाहीये. फार कमी झालं. त्यामुळे आणि म्हणजे मी तेव्हापासून बघते म्हणजे त्या प्रोजेक्टवरती काम करणारी माणसं तेव्हा नव्हती. म्हणजे कारण शासनाची माणसं काय त्या प्रोजेक्टवरती तेव्हा काम करत नव्हती. ते फार उशिरा आलं. म्हणजे मला आठवतं की HIV साठी एक स्पेशल बाजूला आपण एक OPD सुरू केली होती. बरोबर आहे. सुरू केली. म्हणजे मी चुकत नसेल तर. नाही, त्यांच्यासाठी आपण ग्रॉसरी दिली आहे त्या लोकांना. त्यांच्या मुलांना एज्युकेशनल किट वेगळे दिलेत. त्यांना म्हणजे त्यांच्यासोबत त्यांच्या मुलांना म्हणजे कसं आहे, HIV झालेला तो इन्फेक्टेड आहे. पण मला झालंय, पण माझं मूल अफेक्टेड आहे. त्यामुळे काय झालं, की माझ्या मुलावरती परिणाम होतो. लोकं त्याला ऍक्सेप्ट करत नाहीये. त्यामुळे मग अशा वेळी तो अफेक्टेड आहे. मग त्या अफेक्टेड लोकांसाठी काम केलं. बऱ्याच वेळेला काय होतं, की पत्नीने आजार दिलेला आहे, पण पत्नी व्यवस्थित आहे, पुरुषाला आजार होतो. अशा वेळेला आम्ही इन्फेक्टेड आणि अफेक्टेड दोन्ही लोकांवरती काम केलं त्यावेळेला. आणि म्हणूनच ते मुलं त्यांना नव्हतं. बऱ्याचशा मुलांना 18 मुलं अशी होती, की त्यांना HIV ही बाधा झाली नव्हती. त्यामुळे मग त्यांना लोकांनी जे वागणूक दिली होती वाईट त्यांना आम्ही सपोर्ट केला.
आम्ही त्यांना स्पॉन्सरशिप दिली, त्यांना मेडिकल सप्लाय दिला, त्यानंतर त्यांना आहार पुरवला आणि त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. तर अशीही काही मंडळी आहेत. आणि सर बघा इकडे येणारी जी पावलं आहेत हं, म्हणजे खरं म्हणजे ह्याचा गाजावाजा नाहीये. खरं तर हं, CFI संस्थेचं जर काम पाहिलं तर एक खूप मोठं हं, काम आहे, एक हं. वटवृक्ष आहे म्हणायला हरकत नाही. कारण माझ्यासारखे असे कित्येक विद्यार्थी घडलेत, करतायत, याच्या पुढे घडत राहतील. तेव्हा सर ह्या दरम्यान तुम्ही बघा अ, आपलं कपडे शिवायच्या मशीन ज्या हं, हं. आहेत, त्याचं वाटप हो, मध्यंतरी हो, सुरू हो. केलं होतं. त्यामागची संकल्पना काय होती? त्यामागचे हे सांगलं जे आता मी जे सांगितलं ना, की CFIचं मुख्य उद्दिष्ट काय एज्युकेशनल सपोर्ट. बरोबर. पण आता एज्युकेशनल सपोर्ट करत असताना आमच्या असं लक्षात आलं, की आपण नुसतं एज्युकेशनल सपोर्ट देऊन भागणार आहे का? तर लोकांचं आम्ही जेव्हा पहिल्यांदा गावागावात फिरायला सुरुवात केली आणि जेव्हा मुलांना आम्ही एज्युकेशनबद्दल अवेअरनेस करायला लागलो, तेव्हा असं लक्षात आलं, की लोकं म्हणायची ते शिक्षणाचं राहून दे बाजूला. आम्हाला तुम्ही कामधंदा. कामधंदा द्या. कारण म्हणाले सगळ्यात महत्त्वाचं पोट आहे. आज जर आम्हाला आहार मिळाला नाही, आज जर आम्हाला जेवायला मिळालं नाही, तर आम्ही काय करणार आहोत? रोजगार. रोजगार. त्यामुळे मग आमच्या लक्षात आलं, की अरे हो, समस्या तर ही आहे. एज्युकेशन तर आहेच. बरोबर. पण मग आता रिकाम्या पोटी कोणाला सल्ला देण्यात काहीच अर्थ नाही. काहीच अर्थ मग नाही. आम्ही असा विचार केला, की ठीक आहे, मग ज्या लोकांना आपण त्या मुलांना पालकांना जर आपण सपोर्ट केला इन्कम जनरेशनमध्ये, तर कदाचित ह्याच्यात परिणाम होऊ शकेल. मग आता आम्ही सगळा सर्व्हे केल्यानंतर आमच्या लक्षात काही लोकं सिविंग म्हणजे टेलरिंगसाठी इंटरेस्टेड होती. काही लोकं म्हणले, "आम्हाला मळ्यासाठी पैसे द्या." काही म्हणले, "आम्हाला पंप विकत घेतला तर आम्ही करू शकतो." असं बरंच त्यांच्याकडे स्वतःकडे नॉलेज होतं त्या लोकांकडे. म्हणजे आम्ही काय बघितलं, की आम्ही त्यांच्यावरती त्यांच्या काय गरजा, हे नाही केलं, फोर्स नाही केला. त्यांच्या गरजा बघितल्या. नाही त्यांच्याकडे असलेलं स्किल बघितलं. स्किल बघितले हां. होते. आणि त्याप्रमाणे त्याला आम्ही कॅपिटल मनी देत गेलो. त्यांना आम्ही ट्रेन करत गेलो. एक्स्ट्रा ट्रेनिंग दिलं. म्हणजे आता मळ्याचं माहिती आहे. पण मग मळा चांगला कशाप्रकारे करता येतो, तर मग भडकमकर आपले कर्जतला आहेत, त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांचे मळे दाखवले. अशा त्यांचे एक्सपोजर टूर पण केल्या. तर त्या काही महिलांनी जे टेलरिंगमध्ये इंटरेस्टेड होते, त्याला आम्ही टेलरिंग मशीन दिल्या आणि त्यांना कपडे शिवायला, ब्लाउज शिवायला, आमच्या मुलांची युनिफॉर्म शिवायला शिकवलं. म्हणजे जे शाळेत जाणारी मुलं आहेत, ज्यांना आम्ही CFI युनिफॉर्म पुरवतो, ते अच्छा. युनिफॉर्म ते म्हणजे शिकवलं. आपण जे विद्यार्थ्यांना देणार आहोत ते आपल्याच संस्थेच्या हां, लोकांना त्यांच्याच रोजगार दिला. आई-वडिलांनी शिवलेले कपडे आम्ही त्यांना वाह! म्हणजे जेणेकरून आमचे पैसे कुठे बाहेर जाणार नाहीत आणि त्या गावातच राहतील आणि गावातल्या लोकांना रोजगार मिळेल. अशी संकल्पना राबवून अनेक गावांमधनं आम्ही अशा पद्धतीने काम केलं आणि आज ती कुटुंब स्थिरस्थावर आहेत. म्हणजे कोणाला हातगडी वडापावचं ट्रेनिंग दिलं. तो आज वडापाव चांगला आहे उत्तमरित्याने. कोणाला चिकन पोल्ट्रीमध्ये. आता आपण जर असं बघितलं तर अ, अ, न्हावी धंद्यामध्ये काही फक्त एक स्किल, स्किल कौशल्य. कौशल्य. पण काहीच स्पेसिफिक लोकं करायची. तर आम्ही आता त्या मुलांमध्ये बिंबवलं, "अरे बाबा ह्याच्यामध्ये पण पैसे आहेत. तो हां, हवीच बरोबर. असला पाहिजे असं काही नाही. तू पण करू शकतो जर तू स्किल घेतलं तर." मग आम्ही त्याला त्या गोष्टी सांगितल्या. हबीब जावेद बघ. हां, हां, हां. हं. म्हटलं त्यानेही बघ कसं केलं. तसं तुम्ही येणार तर माझे एक मित्र आहे डॉक्टर खोपकर म्हणून पुण्याचे. त्यांनी सुरुवातीला MBBS होऊन सुद्धा केस कापायला सुरुवात केली होती. बापरे! हां, तर मग त्यांना म्हणलं, की असं-असं आहे तुम्ही करा ना. मग आज आमचे बरेचसे मुलं जे आहेत ते चांगल्या पद्धतीने शिकले आणि ते बार्बर पण झालेले आहेत. त्यामुळे असं अनेक आम्ही योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. त्याचं स्किल बघून. आज काय होतं, की हा अडचण काय येते, की गावामध्ये राहणारा माणूस आहे. त्याला जर मुंबई किंवा पुणा किंवा अगदी नवी मुंबईला जायचं झालं, तरी त्याला अंतर खूप. त्यामुळे तो काय म्हणतो, की मला ट्रेनिंग घ्यायचंय, पण मी एवढ्या लांब जाऊन घेऊ शकत नाही. मग आम्ही त्याला ते इन हाऊस ट्रेनिंग कसं देता येईल, त्याच्याकडे स्किल्स काय आहेत, ते बघून त्यांना काम देतो. काही लोकांना मी कागदी पिशव्या शिवायला शिकवलं. गळ्यातल्या माळा, इमिटेशन ज्वेलरी आहे, ते शिकवलेलं आहे. त्यानंतर आम्ही कडधान्य लोकांची विकत घेऊन मार्केटिंग कसं करायचं, ते शिकवलेलं आहे. त्यानंतर बापरे! पापड असेल तुमचं, ते शिकवलेलं आहे. लाडू आपण जे म्हणतो म्हणजे हां. ग्रामोद्योग. ग्रामोद्योग खाऊचे लाडू मुलांना आवडतात. तर ते कसं बनवायचं ते शिकवलेलं आहे. अशा पद्धतीने बऱ्याचशा महिला आज स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत. स्वयंरोजगार त्यांना प्राप्त झालेला आहे. काही महिलांनी त्यांच्या स्वतःचं मंडळ स्थापन करून आज बँकेतनं त्यांना पैसे मिळतायत. त्याच्यावरती ते काही व्यवसाय करतायत. बरंच खुर्च्यांचा व्यवसाय करतायत. काही लोकांना आम्ही खुर्च्या की बाबा कार्यक्रमाला खुर्च्या लागतात. मग ते तुम्ही जर मंडळाने घेतलं, तर खुर्च्या कोण लोकं भाड्याने घेतील. आम्ही तुमच्याकडनं घेऊ भाड्याने, इतर लोकांकडे घेण्यापेक्षा. असं अनेक योजना आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचवतो. आणि आता मध्यंतरी एक असं आलं होतं, की ज्यांना आई-वडील नाहीयेत, हं, हं. त्या मुलांचं पालकत्व साधारण ते CFIनं हो, म्हणजे शैक्षणिक पालकत्व म्हणायला हो, मला हो, हरकत नाही. हो. म्हणजे मी तर पाहिलंय, की त्यांच्या शाळेच्या वस्तू जरी सोडल्या, हं. तरी इतर गोष्टी इतर सुद्धा त्यांना हो, पुरवलेल्या हो, आहेत. हो. म्हणजे अगदी. पाण्याच्या बाटल्यांपासून
हांडे काहींना दिलेत, भांडी दिलेत. हो, हो. तर ही नेमका तुमच्या डोक्यात कसं आलं, की बाबा आता ह्यांना निराधार पुरायत. तर हा अनुभव काय होता तुमचा? तर आम्ही सांगतो ना, हे काम करत असताना असं होतं, की मुलांना आम्ही मदत करत होतो. तेव्हा असं एक गावागावातनं यायचं, की कोणाची तरी आई गेली, कोणाचे तरी वडील सोडून गेलेत, अशी मुलं यायची. पण ती आमच्या क्रायटेरियामध्ये बसत नव्हती. म्हणजे आमचा क्रायटेरिया असा होता, की 1st टू 3rd स्टँडर्ड पर्यंतच मुलं घ्यायची. अच्छा. पण हे असं लक्षात आलं, अरे हा 4th स्टँडर्डला आहे किंवा 5th स्टँडर्डला आहे, पण ह्याचे वडील सोडून गेले अचानक. मग आता काय करायचं? मग असं आम्ही त्या आमच्या फंडिंग एजन्सीच्या नॉर्वेतल्या लोकांशी बोललो, की म्हटलं आपण नियम केलेत, पण आपल्याला कुठेतरी फ्लेक्सिबिलिटी ठेवावी लागेल. म्हटलं कधी-कधी असं होतं, की दोघेही आई-वडील काही कारणास्तव निघून जातात किंवा वारतात आणि मग ही मुलं निराधार होतात. काका किंवा मामा असतो, तो जास्ती काही काळ सांभाळू शकत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? मग तेव्हा आम्ही असं ठरवलं, की आपण फर्स्ट प्रायोरिटी ऑर्फन चिल्ड्रनला द्यायची. म्हणजे ज्यांना कोणीच ओके. नाहीये, त्यांना द्यायची पहिली. तुम्हाला सांगतो, की कोरोनानंतर अशा केसेस खूप वाढल्या, की बरेचसे कोरोनामध्ये आई-वडील दगावले गेल्यामुळे मुलं ही निराधार झाली. आणि मग अशा वेळेला आम्ही त्यांचं पालकत्व झटका स्वीकारलं. होता तो गावातली लोकं आमच्याकडे आशेने बघायची, की नाही की आता ह्यांना हां, आधार कोण? काहीतरी सी-एफ-आयचा आहे. मग सेफ आम्ही आहे. त्या घरातले कुटुंबातले दोन्ही दोन्ही मुलांना दत्तक घेऊन, त्यांचं संगोपन करून, त्यांना संस्कार करून आज त्यांना स्वतःच्या पायावरती उभं केलं. ते म्हणजे खरंच सांगायला संकोच नाही. सी-एफ-आयचं काम मी पाहिलंय माझ्या डोळ्यांनी. तुम्ही पाहिलं असेल. म्हणजे अगदी घरापर्यंत जाऊन त्यांच्या गरजा, त्यांना काय पाहिजे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शिक्षणानं प्रगती होते, हे त्यांचं मूल हेतू आहे. ही गोष्ट किती चांगली आहे. तर ह्याच्याही पलीकडे जाऊन कारण आताच्या घडीला शासकीय उपक्रम सुद्धा हं, एवढ्या ताकदीनं हं, राबवले हं, जात नाही. हं, कारण तेव्हाच्या घडीला बघायचं झालं तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कित्येक पोरं शाळाच शिकले नसते. हं. 2री, 3री, 4थी फार तर मुलींसाठी अशी परिस्थिती होती, की 7वी इयत्ता झाली आता तू पास करायचं. भास्कर. हो, हो, हो. कारण पैसेच नव्हते पैसे घरच्यांकडे नव्हते कपडे एक हा शिवायला. पैसे नव्हते हा एक भाग होता. दुसरा भाग असा की त्यांच्या घरामध्ये असलेलं लहान बाळाला सांभाळा ह्या मोठ्या मुलीला घरात थांबवायचे. शिक्षण तिचं बंद करायचं. बंद करायचे. आम्ही ते पहिले प्रथा बंद करून सांगितलं. आम्ही म्हणलं, की तुम्हाला सांभाळायला आम्ही इथे एक कम्युनिटी किचन मदर ठेवतो. आणि आम्ही ती एक म्हणजे लहान भावंडांना सांभाळण्यासाठी त्या मोठ्या बहिणीचं शिक्षण मोठ्या बंद बहिणीचं करायचं. शिक्षण बंद. हो किंवा बकऱ्यांशी जाण्यासाठी मोठ्या बहिणीचं शिक्षण बंद करायचं. असेही किस्से बरेचसे आमच्या ह्याच्यामध्ये आहेत. त्यांना आम्ही ट्रान्सफॉर्म करून परत मेनस्ट्रीममध्ये आणलं. आम्ही म्हटलं तुमची ही जबाबदारी आम्ही घेतो. संस्था म्हणून आम्ही घेतो, पण तुम्ही मुलींचे शिक्षण बंद करू नका. तर आम्ही असंही बरेचसे बघितलं, की मुलींचं शिक्षण बंद करत होतं. मी जसं म्हटलं, की 97 साली मी जेव्हा एका गावामध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हा असं लक्षात आलं, की ते गाव अविकसित होतं. म्हणजे तिथे अंगणवाडी नव्हती, मुलं शाळेत जात नव्हती, मुलं बकऱ्यांच्या पाठी किंवा रानावनात फिरायची. पुरुष मंडळी नाच-गाणं करून पैसे कमवायचे किंवा कुठेतरी शेतावरती जायचे. अशी त्या गावाची दुरावस्था होती. त्या गावामध्ये एक विहीर होती. त्या विहिरीला पाणी होतं चांगलं. पण हे लोकं तिथेच भांडी घासायची, तिथेच कपडे धुवायची. त्यामुळे ते बरोबर. पाणी दूषित व्हायचं आणि तेच पाणी हे लोकं प्यायची. त्यामुळे त्यांच्या रोगराई जास्ती होती. तर मी जेव्हा तिथे फिरता दवाखाना म्हणून घेऊन गेलो, तेव्हा त्या लोकांनी मला बंदी घातली. मला म्हणाले, "तुम्ही बंदी आहे, डॉक्टरला बंदी आहे." अच्छा. म्हटलं, "का?" तर नाही म्हणे, "आम्हाला भक्तांनी सांगितलंय, की डॉक्टर आला की तुमचा गावाचा सत्यानाश होईल. त्यामुळे डॉक्टरला इथे एंट्री देऊ नका." तर मी म्हटलं, "बापरे! असं आहे?" म्हटलं, "ठीक आहे." तर मी आणि आमचा कंपाउंडर होतो. त्याला म्हटलं, "बाबा आपल्याला हे देत नाहीत. आपण काय करायचं?" आम्ही 3 वेळाला त्या गावाच्या बाहेर आम्हाला थांबवलं गेलं. गावकऱ्यांनी. गावकऱ्यांनी. येऊ दिलं ना, आम्हाला प्रवेश दिला नाही. मग शेवटी एक दिवशी मी विचार केला, की आपण हे एप्रण-बिप्रण काढून ठेवू आणि एक मित्र बनून जाऊ. म्हणून आम्ही ॲम्ब्युलन्स आमची जी होती, ती फार लांब उभी केली आणि दोघे मी आणि कंपाउंडर आमचं चालत गेलो त्या गावात. गावात चालत गेलो तर त्यांनी काय आम्हाला अडकाव नाही केलं. मग गेलो, तिथे मुलं बसली होती, तरुण मंडळी होती, बायका होत्या. त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली, की असं-तसं हे ते काय करता, काय नाही, व्यवसाय काय, मुलं शाळेत जातात का वगैरे आणि मग ती माहिती मला कळली, की हे काही कोणी काही करत नाही. मग असं करता-करता त्यांना लक्षात आलं, की आता हा डॉक्टरी विषय बाजूला पडलेला, हा आपला मित्र म्हणून आहे. मग त्यांना मी चांगल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. तर एक दिवशी काय झालं, की जे आम्ही गप्पा मारत असू, तिथे एक आजोबा बसत होते. तर ते आजोबा मला दुसऱ्या फेरीमध्ये दिसले नाही. म्हणून मग त्या गावकऱ्यांना विचारलं, म्हटलं, "आजोबा कुठे गेले?" "अरे," बोले, "विचारू नका." म्हटलं, "का?" "नाही," बोलते, "त्यांना देव कोपलाय त्यांच्यावरती." तर म्हणे, "आम्ही त्यांना वाळीत टाकलंय." तर म्हटलं, "कुठे?" ते म्हणे, "तिथे." तर म्हणलं, "मी जातो बघायला." "हां, नका, तुम्हाला पण होईल त्रास. तुम्ही जाऊ नका." म्हटलं, "ठीक आहे." झालं तर झालं म्हणलं, "मी डॉक्टरच आहे, बघू काय करायचं." तर मी त्यांचं न ऐकता त्या झोपडीमध्ये गेलो, जिथे त्या आजोबाला ठेवलं होतं. तर ते आजोबा एकटा आणि आजी
त्यांना फक्त पाण्याचं भांडं ठेवलं होतं, कोण जेवण आणून दिलं तर त्यांना त्या रूमच्या बाहेर पण पडायला गावकऱ्यांनी बंदी घातली होती. अच्छा. हां, तर मी आतमध्ये गेलो, बघितलं, म्हणलं, "काय गं म्हातारे, काय झालंय आजोबाला?" तर ते "बघ ना, ह्याला काय झालं." त्याचा चेहरा वगैरे सगळे रॅशेस आले होते आणि त्यातनं थोडं ब्लिडिंग होत होतं. मग ओके. पाय केले तर पायातनं पण तसंच खवलं पडली होती आणि त्यातनं ब्लिडिंग येत होतं. तर मी म्हटलं, "आजोबा तर मागच्या आठवड्यात आले तर चांगले होते. असं अचानक कसं काय झालं?" तर मला अगोदर वाटलं की काय सिफिलिस वगैरे आहे की का? पण नंतर म्हटलं, "नाही, सिफिलिस असतं तर अगोदरपासून असतं. बरोबर. तशी चिन्ह दिसत नाही." म्हणून मग मी आजीला विचारलं, म्हणलं, "काय कुठे गेलते आजोबा कामाला?" ते बोलले, "ते गेले होते सिमेंट कालवायला." हां. म्हणलं, "ह्याने सिमेंट हाताने आणि पायाने कालवलं, त्यामुळे त्याच्या अंगावरती उठले रॅश." आणि गावकऱ्यांना वाटलं देवकोप. देव कोपलाय. म्हणून मी त्या आजोबांना माझ्याकडचे मेडिसिन्स, इंजेक्शन दिले. अच्छा. त्यावेळेला लगेचच. आणि त्यांना सांगितलं, "उद्या सकाळी परत मी येतो आणि संध्याकाळी पण येतो. असे 2 दिवस आपण तुम्हाला ट्रीटमेंट देऊ." आणि मी 3 दिवस सलग स्वतः एक मोटरसायकल घेऊन त्या डोंगरावरती जात होतो. म्हणजे दवाखाना संपला की सकाळी लवकर जाऊन यायचो दवाखान्याच्या अगोदर. दुपारी जेवला की जाऊन यायचो. असं 3 दिवस केलं आणि त्या आजोबांना ठणठणीत केलं. वाह! आजोबा जेव्हा ठणठणीत झाले तेव्हा गावाकडे लोकांना विश्वास बसला, हां, हां. की रिझल्ट आला हां, ना. रिझल्ट आला, की डॉक्टर खरोखरच आपल्याला वाचू शकतो. भगत काय वाचू शकत नाही. मग त्यांनी मला ती भगताची स्टोरी सांगितली. मग तो त्यांच्याकडनं कसे पैसे काढत होता, कसे कोंबडे, बकरे वगैरे. मग मी ह्या लोकांमध्ये अवेअरनेस सुरू केलं, की असं काही नसतं. अंधश्रद्धा निर्मूलन. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम आम्ही सुरू केला. मग आमचं असं लक्षात आलं, की आदिवासी वाड्यांमध्ये अंधश्रद्धा खूप आहे आणि ह्याचा गैरफायदा ही लोकं घेतात. मग आम्ही त्या अंधश्रद्धेमुळे निर्मूलनाचे कार्यक्रम त्या गावामध्ये करायला लागलो. त्या गावात वाह! अवेअरनेस आणला आरोग्याबद्दल आणि ह्याच्याबद्दल. आणि आज मी जेव्हा बघतो 2020 साली, 25 साली तिथली मुलं इंजिनिअर झाले. त्या क्या आदिवासी वाड्यात बात म्हणजे है! 1997 साली असं वाटलं होतं, की वर्स्टमधलं वर्स्ट गाव आहे. इथे काहीच होऊ शकत नाही. ती आमच्या सी-एफ-आयच्या एफर्ट्समुळे, आमच्या कार्यकर्त्यांच्या एफर्ट्समुळे, सी-एफ-आयच्या कर्मचारी वर्गांच्या मेहनतीमुळे आज ती मुलं तिथे डिप्लोमा इंजिनिअर झालेत. इव्हन मुलीसुद्धा शिकल्यात. वाह! म्हणजे हा एक मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला तो बदल आहे. म्हणजे लोकं म्हणू शकतात काही, पण डोळ्यांनी बघितलेला बदल आपल्याला दिसतोच. की मी अजूनही आहे, त्यामुळे मला दिसतो बदल. मी सांगू शकतो, ओळखू शकतो. त्यामुळे हा बदल जेव्हा आमचा व्हायला लागला, तर असं लक्षात आलं की गावागावामध्ये आम्ही हे जे काम केलं 30-35 वर्ष उभं केलंय, आज त्याच्यामध्ये खूप बदल झाले. आज लोकांमध्ये नक्कीच. हां, म्हणजे जनजागृती पण झालेली आहे. शिक्षणाचं महत्त्व पटलेलं आहे आणि मुलं शिकतायत. खास करून मुली. म्हणजे मुली आता मुली. आमच्या काही मुली आहेत त्या एम-बी-ए फायनान्स करून ₹1.5 लाख रुपये पगार घेत आहेत. बँकेमध्ये पुण्यामध्ये काम करतात. ती एक मुलगी तर परवा आली होती. ती पिक्चरमध्ये काम करते. वाह! मग कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून. म्हणजे असे अनेक विद्यार्थी ह्या संस्थेने घडवलेत, की जे आम्हाला खरोखरच वाटतं, की आता त्या मुलीची जी कॉस्ट्यूम डिझायनरची सांगितली तिची स्टोरी तर सांगितलं तर तुम्हाला खूप अतिशय वेदना होती. 10वी मध्ये असताना ती एक यूपीच्या मुलाबरोबर उत्तर प्रदेशला निघून गेली. बापरे! घरात कोणाला न सांगताना. आणि मग तिची आई आली आणि म्हणायला लागली, "असं-असं झालं." बरं बघितलं तिला वडील नाही. आई बिचारी घरकाम करणारी बाई. अरे म्हटलं, "आता काय करायचं आहे मुलीचं?" मग आम्ही म्हटलं, "ताई तुमचं कोण ओळखीचं?" असं करत आम्ही म्हटलं, "नाही, हे तातडीने पोलिस स्टेशनला कळवायला पाहिजे." मग पोलिस स्टेशनला कळवलं. म्हणजे आजीतना गेले होते हं, तिकडे. हं, हं. आणि मग त्या पोलिसांनी एक मर्सी खाऊन आमच्या संस्थेचं नाव त्या आईकडे बघून त्यांनी ते तातडीने काम करायचं ठरवलं. आणि 4 दिवसामध्ये त्या मुलीला शोधून परत आणली आणलं. परत आणली. आणल्यानंतर मी तिला पहिले भेटलो. म्हटलं, "का बाबा तू का गेली होतीस? आईवरती रागवली होतीस किंवा काय?" ते म्हटले, "काय नाही, मला कबड्डी शिकायचं होतं आणि त्यांनी सांगितलं मी तुम्हाला कबड्डी शिकवीन म्हणून गेले." म्हटलं, "असं मग तुला कबड्डीमध्ये करियर करायचंय का?" तर ती म्हणली, "हो ना, कबड्डीमध्ये." मग आम्ही तिला म्हटलं, की "ठीक आहे, तुला कबड्डी अकॅडमीमध्ये आपण पाठवूया. तिथे तू जाऊन शिक. तुझं सगळं आहार असेल, काही असेल, कॉस्ट्यूम असेल, आम्ही पुरवू. पण तू मनाची तयारी कर, की तुला व्हायचंय." मग काय काल 8-10 दिवसांनी ती आली, म्हणली, "नाही सर, मला मी शिकते 11वी-12वी करते. कबड्डी अच्छा. नको." आणि मग तिने 11वी केल्यानंतर फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. आमच्या सोशल वर्करने तिला काउन्सिलिंग केलं. तिच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणला. वाह! ती चांगली कॉस्ट्यूम डिझायनर झाली आणि आज परवा आमच्या स्टेजवरती ती कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून उभी राहिली. एक मराठी पिक्चरचं ती कॉस्ट्यूम डिझायनर आहे. ते असे म्हणजे बदल ही खूप मोठा आमूलाग्र बदल आहे खरं तर. आम्हाला आहे. कारण सर म्हणजे मी सांगायला खरंच संकोच नाहीये. कारण आत्ताच्या घडीला स्वतःची स्वप्न पूर्ण करताना माणसांची आळस जाते किंवा स्वतःचं म्हणजे आरोग्याच्या बाबतीत असेल, मुलांचं शिक्षण असेल, हं, तर ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना सगळी लोकं बिझी आहेत. म्हणजे एकतर राजकारण्यांची जबाबदारी आहे. हं.
जे आपण प्रतिनिधी निवडून दिलेत त्यांचंही फार काही लक्ष नाहीये. त्यांची खुर्ची कशी टिकवता येईल ह्याकडे त्यांचा कल जास्त आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये जेव्हा ही संस्था इथल्या लोकांमध्ये जाऊन, जिथल्या लोकांमध्ये शिक्षणाचा काही सुद्धा माहित नाही, अशा लोकांमध्ये जाऊन तिथं इंजिनियर मुलं जर तयार करते, तरी सर खूप मोठी गोष्ट आहे. नाही अक्षरशः. आणि हे त्यासाठी खरंच आपण आभार मानायला पाहिजे ते आमचे जे आम्हाला देणगी देणाऱ्या नॉर्वेची मंडळी आहेत येस, त्यांचं. फंडिंग. कारण त्यांनी 35 कारण ह्या वर्ष म्हणजे सगळ्याचा खेळ करता येते, तो होते. पैशाचा करता येत नाही. त्यांनी पैसे उभे केले, अजूनही करतायत म्हणून आम्ही हे कार्य करू शकतो. आणि त्याच तोलामोलाची आम्हाला साथ आमच्या कर्मचाऱ्यांकडनं मिळते. कारण डेडिकेटेड वर्कर आहेत. आज आमच्याकडे रिटायर्ड होत आलेत तिथे काम हो, करून. हो, हो. म्हणजे अशी मंडळी आहेत की ज्यांनी कमी पगार होते. म्हणजे समाज क्षेत्र, सोशल वर्क क्षेत्रामध्ये पगार जास्ती नसतात. कारण हे बरोबर. फंडिंग ड्रिव्हन असतं आणि देणारा माणूस काय म्हणतो, मी जर ₹1 दिला तर 80 पैसे मुलावरती खर्च करा आणि 20 पैसे तुमच्यावरती. अशा 20 पैशाचा अजूनही काही बदल झालेला नाही. त्यामुळे आमची पगार आहे तेवढीच आहेत. आमच्या सोशल वर्करांची पण पगार तेवढेच. पण बिचारे तेवढ्या सुद्धा पगारामध्ये आज चांगल्या रीतीने काम करतात. आज 35 प्रामाणिकपणे 30 काम वर्ष काम करतात. करून रिटायर्ड व्हायला आमच्या संस्थेमध्ये आले. ते खरं ही डेडिकेटेड मंडळी मिळाली, फंडिंग एजन्सी असल्यामुळे आम्ही काम नाही, करू त्यांचं शकतो. डेडिकेशन तर सर पाहिलं आम्ही. कारण अगदी मी मगाशीही सांगितलं, की पूर्ण त्यांच्याकडे एक असं ग्राफ बनलेला असायचा. मुलीचं वय काय आहे, त्यांची फॅमिली, घरात माणसं किती आहेत, म्हणजे कोण काय काम करतंय, घरात मागे कोणी शिकलंय का, घरात मागे कोणाला आजार आहे का, म्हणजे एका एका विद्यार्थ्याचा हा पूर्ण डेटा तुमची लोक घेतायत. बरोबर. आणि मी अजूनही डेटा आमच्याकडे तो हो, म्हणजे आहे. मी पाठवलेले विद्यार्थी अजून परत गेलेले नाहीयेत. नाही. म्हणजे मी सांगायचो, कारण मी अशाच विद्यार्थ्यांना पाठवतो ज्यांना खरंच गरज आहे. आणि तेही विद्यार्थी आज चांगले, म्हणजे नर्सिंगच्या बाबतीत मला वाटतं 20 ते 25 विद्यार्थी मी पाठवले होते. कारण नर्सिंग आपल्या इकडं हा नाही, अजय प्रोफेशन तुला म्हणून कोणी नर्सिंगचं बघत मी नव्हतं. सांगतो. म्हणजे मी डॉक्टर असल्यामुळे तुला सांगतो. म्हणजे हा एक म्हणजे माझ्यामध्ये मी केलेलं एक कामाचं तुम्हाला लोकांना सगळं कळेल. काय झालं की आम्ही इथे जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली, तेव्हा असं लक्षात आलं की आमच्याकडे कोणतरी कामाला यायचं, मुलगी किंवा मुलगा. कारण डॉक्टरांना लागतात मंडळी बरोबर. ड्रेसिंग करायला, इंजेक्शन द्यायला, आम्ही गेल्यानंतर त्यांची केअर करायला. तर आमच्याकडे मंडळी यायची. तर ती सगळी न्यू असायची. त्यांना काही नॉलेज नसायचं. आणि आपण जर ट्रेन स्टाफ ठेवायला गेलो तर तेवढं परवडायचं नाही. एएनएम, जीएनएम बरोबर. पगार जास्ती होते. पगार जास्त. त्यामुळे मग आम्ही ही मुली यायच्या. आम्ही त्यांना ट्रेन करायचो 1-2 महिने. आणि मग 2 महिने तर ट्रेन झाले की दुसऱ्या हॉस्पिटलला जायचे आणि सांगायचं आम्हाला सगळं येतं, किती पगार देणार बोला. त्यामुळे असं वाह! लक्षात आलं की आपल्याकडे टर्न ओव्हर होणारा असा सगळा मंडळी आहे. मग एक दिवशी आमच्या डॉक्टरांच्या मीटिंगमध्ये, पेन मेडिकल असोसिएशनच्या मीटिंगमध्ये असा विषय निघाला की बाबा असं आहे, आपल्याला काय करता येईल, हा सगळ्यांना समस्या आहे. एकट्या मला नाहीये, सगळ्याच डॉक्टरांना इथल्या समस्या. मग मी विचार केला की काय करता येईल. तेव्हा मग ह्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही असा विचार केला की ज्या मुली आपल्या 10वी-12वी पुढे शिकत नाहीत, त्यांना जर आपण नर्सिंग कोर्स सुरू केला तर. म्हणून आम्ही बेसिक नर्सिंग कोर्स सुरू केला. तर ते म्हणले जबाबदारी कोण घेणार ह्या संस्थेची, तेव्हा लोक म्हणाले. तर म्हणले मी घेईन. अरे ते म्हणाले तुम्ही मोबाईल डिस्पेन्सरीवरती जाताय, लोकांशी बोलताय आणि परत हे. तर म्हणलं आता मला असं वाटतं की आपण ह्या क्षेत्रातच झोकून दिलं गेलं पाहिजे. म्हणजे लोकांमध्ये आमूलाग्र बदल आणून त्यांना सस्टेन करणं, एवढंच म्हणलं आता मला कळतंय. मग ते म्हणाले ठीक आहे. मग मी ते सुरुवातीची आमची 20ची बॅच. त्या मुलींना मी स्वतः ट्रेनिंग आणि मग ट्रेनिंगचा मॉड्यूल मीच तयार केला. म्हणलं काय काय लागतं. तर बेसिकली पहिले ह्या जे आम्हाला इन्स्ट्रुमेंट असतात त्याची माहिती, ते कसं हँडल. तर समजा युरिन पॉट द्यायचा झाला कोणाला, ते कसा धरायचा, बेड पॅन द्यायचा तर कसं द्यायचं, बेसिक असं मग त्यांना मी प्रॅक्टिकली पहिले शिकवलं. त्यांना म्हणजे इंजेक्शन देणं, गोळ्या डेमॉन्स्ट्रेशन तुम्ही केलं. स्वतः मी डेमॉन्स्ट्रेशन त्यांना करून दाखवायचं. आणि पहिले त्यांच्या मनात भीती घालून टाकली की घाण काय नसतं माणसाला. आपल्याला असं वाटतं की तुम्हाला किळस वाटेल का, तर घाण नाही, माणूस आहे तो, आजारी आहे. आपल्याला त्याच्या आजारपणाकडे बघायचं, त्या घाणीकडे बघायचं नाही. आणि तुम्ही जर मनात स्वीकारलं तर तुम्हाला काम करायला सोपं पडेल. म्हटलं आम्ही डॉक्टर असून सुद्धा हेच केलं. म्हणलं आम्हाला शिकवताना डॉक्टरने बेड पॅन धरा, युरिन पॉट धरा, अशा गोष्टी सांगितल्यात. साफ करा, त्याला स्पंजिंग करा, आपल्याला बेड मेकिंग पासून ड्रेसिंग करा. तर मग असं मी त्यांना प्रॅक्टिकली शिकवलं आणि मग थोडा थिअरिटिकल पार्ट. असं एक वर्षाचा कोर्स त्यांना 6 महिने थिअरी आणि 6 महिने प्रॅक्टिकल असा कोर्स केला. आणि मग नंतर बघूया म्हणलं काय. तर मला पनवेलच्या लाईफलाईन हॉस्पिटल म्हणजे प्रकाश पाटील जे आहे, माझे मित्र पण आहेत आणि त्यांच्याकडे आमची एक तिथली नर्स चुकून गेली होती जॉबला. आणि एका मीटिंगमध्ये मला ते भेटले आणि जवळ आले माझ्या. मला म्हणाले देशमुख, यू हॅव डन अ गुड जॉब. म्हणजे काय सर, काय केलं मी. अरे म्हणाले तू ती मुलगी जी ट्रेन केलीस ना, अतिशय हुशार आहे. म्हणाले आम्हाला आत्तापर्यंत हा सगळा प्रॉब्लेम होता, यायच्या जायच्या मुली आणि त्यांना काही येत नव्हतं. पण ही मुलगी आहे ना,
अतिशय चांगलं काम करते. तर आम्ही तिला विचारलं, "तू कुठे शिकलीस?" तर तिने तुमचं नाव सांगितलं आणि म्हणाले, की आज आम्ही तिला सगळ्यात जास्ती पगार देतो आमच्या क्या इथे. बात है! तर लाईफलाईन हा एवढा मोठा हॉस्पिटलमध्ये ती चांगलं काम करत होती आणि मग ही कामाची कीर्ती कुठपर्यंत पोहोचली असेल, तर त्यावेळेला आपले जे पदवीधर मतदारसंघातले आमदार मोडक होते, अशोकराव मोडक. हां. ते कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार होते. त्यांच्यापर्यंत हे कोणीतरी पोहोचवलं, की असं-असं आहे, असं-असं डॉक्टर देशमुख म्हणून आहे, तो असं-असं काम करतो. तर ते आमदार मोडक मला शोधत पेठला आले आणि ते मला म्हणाले, "अरे बाबा डॉक्टर, मी तुझं असं ऐकलं, तू हे कोर्स काय केलंस नक्की? कशा मुली ट्रेन केल्यास?" तर मी त्यांना हे सगळी प्रोसिजर समजून सांगितली. तर ते म्हणले, "आता ह्याच्यापुढे तू माझ्याबरोबर काम कर." म्हटलं, "म्हणजे काय करायचं सर?" तर ते म्हणाले, "बघा, आपण गावागावात ही गरज आहे. नुसते पेंटची गरज नाही. पालीला पण गरज आहे, बरोबर. रोह्याला पण गरज आहे, दापोलीला पण गरज आहे, दाभोळला पण गरज आहे. आपण म्हणाले ह्या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये सगळीकडे आपण हे कोर्स सुरू करू. सुरू कर. मी तुला सगळी मदत करेन. मी तुझ्याबरोबर येईन. तिथे आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभा करू." असं करून आम्ही ते केलं. सगळ्या कोकणातल्या मुलींना बऱ्यापैकी ट्रेन केलं आणि नंतर त्याची मान्यता मागायला आम्ही सगळीकडे फिरलो. नर्सिंग काउन्सिलला मागितली, त्यांनी दिली नाही. मेडिकल काउन्सिलला मागितली, त्यांनी दिली नाही. आरोग्य विद्यापीठाला नाशिकला मागितली, त्यांनी दिली नाही. पण तिथले रवी बापट जे डॉक्टर आहेत, ते खरोखरच खूप अतिशय चांगले डॉक्टर होते. म्हणजे आपण ऐकलं असेल रवी बापटांच्या बद्दल कोणाचंच दुमत नसणार एवढा चांगला सज्जन माणूस. त्यांनी आम्हाला सांगितलं, की तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्ही सरळ ओपन युनिव्हर्सिटी आहे आपली अच्छा. नाशिकची. नाशिक ओपन हां, युनिव्हर्सिटी. त्या तिकडे जा आणि तिथे तुम्ही भेटा. मग त्या नाशिकच्या ओपन युनिव्हर्सिटीमध्ये यशवंतराव मुक्त विद्यापीठ येस. तिथे आम्ही गेलो. मी आणि आमदार मोडक साहेब होते. तिथे आम्ही त्यांना भेटलो. तर त्या तिथल्या व्हाईस चान्सलरनी सांगितलं, की "आमची विद्यापीठ मुक्त आहे. आम्ही तुम्हाला परमिशन देतो. पण ते तुम्हाला सगळं आपल्या नॉर्म्स करून म्हणून मग आम्ही ते पेशंट असिस्टंट कोर्स, नर्सिंग कुठेही शब्द वापरायचा नाही. पेशंट पेशंट असिस्टंट असिस्टंट कोर्स कोर्स. म्हणून असं त्याला मान्यता नवीन दिली. त्याचा अभ्यासक्रम लिहिणारा मी आहे. माझ्याबरोबर अजून 4 मंडळी क्या होते बात है! आणि ते सुरू केलं आणि मग ते आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू सगळीकडे तो कोर्स रन केला आणि मग नंतर आता बरेचसे कोर्सेस सुरू झालेले आहेत. तर त्याचं पहिलं पायनियर आम्ही असू. म्हणजे आमदार मोडकांना मी म्हणजे 10वी-12वी ज्या मुली सोडायच्या, हां, की आता पुढं काय पुढे लग्न, काय? दुसरं हां, काहीच नाही. कारण नर्सिंगला तर त्या ॲडमिशन मिळत नव्हती. माणसांसाठी एक नवा रस्ता सर रस्ता तयार म्हणजे केलाय रोजगार तर तुम्ही उपलब्ध झाला. गावागावामध्ये रोजगार उपलब्ध आणि झाला. गरज आहे आता. अगदी खरंच आहे. म्हणजे म्हणून तुमच्यासारखे विद्यार्थी जेव्हा आम्ही बघतो घडतायत, तर आम्हाला अभिमान का वाटतो? अरे, तुम्ही खरोखरच मेहनत केली आणि चांगली सेवा करताय. म्हणजे रुग्णांची सेवा करताय. जे ह्युमॅनिटरी वर्क करताय, हे सगळ्यात मोठं आहे. म्हणजे बाकीचे आता मी परदेशात जातो, तेव्हा ते म्हणतात, की "इट इस अ गॉड्स वर्क." म्हणाले, "आम्ही जे क्या नर्सिंग बात! आहोत किंवा हे." ते म्हणे, "तुम्ही खरोखरच सेवा करता. ही खरी तर मानव सेवा आहे." असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्ही मला तुमच्या तरुण मंडळीचा सगळ्यांचा अभिमान आहे, की हे सगळं करतात आणि आज सुद्धा मुली अनेक तयार होत आहेत. मी ज्याला माझ्याकडे येतात, त्या मुलींना वाटतं असं की काही करू नये. त्यांना मी सांगतो, "बघ तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर हे करा, हे करा." जेणेकरून हे होतील. आज बऱ्याच मुलींचा फायदा झाला. आमच्या संस्थेचे कमीत कमी 500 नर्सेस असतील, की ज्या विविध हॉस्पिटलमध्ये काम करत काय असतील. म्हणताय? 500च्या वरती. 500 बापरे! काही पुण्याला पण शिकून आल्या. आणि सर मग हे सगळं काम करत असताना कधी तुम्हाला म्हणजे असं आरोप झालेत तुमच्यावरती असे? आता काम करत करणाऱ्या माणसांचे विरोध होतो. म्हणजे कसं आहे, की आता जेव्हा आपण असं काम करत असतो, तेव्हा काही लोकांची कामं होतात, काही लोकांची होत होत नाही. नाहीयेत. त्यामुळे जे बरोबर. होत नाही ते विरोधी मंडळी आपल्या विरुद्ध काही ना काहीतरी बोलते. पण आपण मनाला प्रामाणिक असू आणि आपण आपल्याला माहिती आहे क्रायटेरिया आपण कोणाचं ठरवलेला काही असतो. नुकसान केलेलं नाही. आता खरं बघाल तर आमची संस्था ही नॉन पॉलिटिकल, नॉन रिलिजियस. म्हणजे बरोबर. धर्मही मानत नाही आणि आम्ही कुठच्याही पक्षही मानत बरोबर, नाही. आम्ही बरोबर. म्हणतो मानवसेवा हीच आमची सेवा. त्यामुळे माझ्याकडे येणारा किंवा आमच्या संस्थेकडे येणारा आम्ही तो फक्त बघतो, की खरोखरच हा गरजू आहे का ढोंग घेऊन आलेला आहे. काही ढोंगी असतात त्यांना हो, आम्ही हो, बाजूला हो. करतो. बरोबर. मग ते ढोंगी जाऊन काहीतरी आपलं समाजामध्ये तेढ निर्माण पसरवण्याचं करण्याचं, हां, अफवा काम. पसरवण्याचं. आता काय बऱ्याच वेळेला काय होतं, की एखाद्याला मिळते मदत. तर त्याला ती वस्तू बघितल्या, की शेजारच्याला ईर्ष्या होते. मग मला पण मिळायला पाहिजे. बरोबर पण आहे. तो त्याचं चांगलं आहे. वडील कमवतात, आई कमवतात. मग त्याला कशाला मदत द्यायची? पण त्याला ते समजत नाही. मग ते म्हणतात, "माझं मुलं रडतंय. त्यांना मिळालं ना, मग आम्हाला पण पाहिजे." असं ते काही हट्ट घेऊन येतात. तर पण आम्ही असं केलेलं आहे, की क्रायटेरियामध्ये बसतात त्यांना वेगळा रूल आणि जे नाही बसत त्यांच्यासाठी एक अजून वेगळा रूल केलाय, की नाही बाबा 4 नाही तुला 2च वह्या देऊ, पण देऊ काहीतरी जेणेकरून तू पण नाराज होऊ नको. त्यामुळे आम्ही असं बघतो, की शक्यतो डिस्पॅरिटी कमी करण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यांना काही ना काहीतरी मिळेल. आज सुद्धा दिवाळीला आम्ही 5,500 विद्यार्थ्यांना दिवाळी भेट देतोय. ह्याच्यामध्ये 3,500 विद्यार्थी अप्रतिपालित आहेत. म्हणजे ज्यांना मदत मिळत नाही, पण आम्ही त्यांची दिवाळी गोड व्हावी
त्यांनी वा. रडू नये मुलांनी म्हणून त्यांना देतो. अच्छा. म्हणजे असा प्रकार आहे. आरोप होतायत, होत राहतील. काम पण आपण करत आपलं राहायचं. काम करत राहायचं. सर मध्यंतरी एक गुणगौरव सोहळा ठेवला हं. होता. म्हणजे जी लोकं इथून जाऊन चांगल्या हुद्द्यावरती हं. काम करतायत किंवा हं. चांगलं शिक्षण झालंय. तर ह्यामागे तुम्ही जी पाठीवरती थाप मारता, त्याचा आधार त्या विद्यार्थ्यांना होतोय हो, हो. किंवा इथून पुढं जे आता आता तुम्ही संस्थेमधून जे काम करतायत किंवा ज्यांना मदत होते, त्या लोकांना ह्या कामाची जाणीव आहे सर? 100% जाणीव आहे. आता तू कसा आलास, हां. की आलास, माझी मुलाखत घेतोयस, बरोबर की नाही? हां, तुला असं बरोबर. वाटतं, की माझं कार्य, संस्थेचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवावं. पोहोचलं मी तुला पाहिजे. जाणीव म्हणून तू आलेला आहेस. येस. तसेच अनेक विद्यार्थी येतात आणि ते गपचूप चेक देऊन जातात आणि सांगतात, की वाह! ही गरजू विद्यार्थ्यांना मदत करा. म्हणजे ते असंही नाही माझं नाव घ्या किंवा मी दिले म्हणून सांगा. असं काही नाही. आमच्या अकाउंट डिपार्टमेंटला येतात आणि हां. स्वखुशीने त्यांच्या ऐपतीप्रमाणे ते चेक देऊन चेक जातात. देऊन जातात. आता काही ही मुलं जी नोकरीला लागलेत ते असं करतात. पण जी नोकरीला नाही लागलेत ते काय करतात? तर ते गावामध्ये शिकवण्या घेतात फुकट. क्लासेस. क्लासेस घेतात मुलांचे, जे त्यांना शिकवतात. सर हा पण उपक्रम चालू केला होता का मध्यंतरी? हो, चालूच आहे. क्लासेस. कोरोनामध्ये काय झालं, ऑनलाईन एज्युकेशन झालं तेव्हा. शाळा बंद होत्या. हां, आता ऑनलाईनला मग तुम्हाला तुमच्याकडे मोबाईल पाहिजे, Android फोन. त्याला हां. मोबाईल डेटा पाहिजे. पहिली अडचण. हां. आता आमचा वर्ग जो आहे, ज्यांना आम्ही मदत करतो, त्यांच्या Android काय त्यांच्याकडे साधा फोन नाही. साधा फोन बरं नाही. बरोबर. नेटवर्क पण नाही तिथे. आणि मोबाईल डेटा आणायला पैसे कुठनं भरणार? पण अशा वेळेला जेव्हा हे जाहीर होतं, तेव्हा माझ्या मनामध्ये प्रश्न आला, की ठीक आहे, जे शहरामध्ये आहेत, ते वडिलांचा फोन, आईचा फोन वगैरे वापरून काहीतरी शिक्षण घेऊ शकतात. पण खेडेगावातली माझी मुलं कशी घेतील? म्हणून मग त्या कोरोना पिरियडमध्ये आम्ही सर्व्हे केला आणि मग असं लक्षात आलं, की आपल्या मुलांना 1लीतला तो 3रीत गेलाय, पण त्याला लिहिताही येत नाही आणि वाचताही येत नाही. वाचताही येत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? तर रोजचं शिकवणीला इकडे येणं परवडणार नाही. लांब पाठवणं बरोबर, परवडणार बरोबर. नाही. मग म्हटलं मी गावातल्या गावातच जर आपण कुणाला तयार केलं तर आणि त्या माणसाने किंवा त्या मुलीनी किंवा मुलांनी जर शिकवणी घेतलं तर काय होईल? म्हणून मग आम्ही असं गावामध्ये सर्व्हे केला आणि मग असं तयार झाली आमची 65 मंडळी मुली. त्यातले बरेचसे आमचे पास स्पॉन्सर्ड चिल्ड्रन आहेत. म्हणजे क्या ज्यांना बात! आम्ही मदत केली. ते म्हणले, "सर आम्ही करू तुमचं काम." आणि त्या मुलांनी शिकवण्या घेऊन आज ह्या मुलांना उत्तमरित्या तयार केलेलं आहे. म्हणजे वाह! एवढं ते चांगलं, पण आम्ही त्याच्यामध्ये काय केलं, की नुसतं अभ्यासाचं न करता ना, त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल हे बघितलं. म्हणजे मी स्वतः त्यांना सांगितलंय, की रोज आलं की शुभम करोती म्हणून घेतली पाहिजे. क्या बात है! त्यानंतर पसायदान म्हणा, मनाचे श्लोक, हे सगळं त्यांच्याकडनं म्हणून घ्या. म्हणजे त्यांचे उच्चार पण स्पष्ट होतील, मेमरी शार्प होईल आणि त्यांना अभ्यासात गोडी वाटेल. पाठांतर चांगलं आणि मग नंतर तुम्ही त्यांना पाढे, इंग्लिश हे शिकवा. आज ती मुलं इतकं छान बोलतात, छान म्हणजे काही-काही मुली तर 6 वर्ष, 7 वर्षाच्या आहेत, पण पूर्ण मनाचे श्लोक म्हणतात, पूर्ण पसायदान म्हणतात. हे त्यांना आम्ही त्या क्लासेसमध्ये हॅबिट निर्माण केलेली. पाढे 35-40 पर्यंत म्हणतात, ही मुलं. त्यामुळे आज ती वर्गामध्ये 1ली, 2री येतात. आम्हाला पाठांतराची सवय झाली. सवय झाल्यामुळे अभ्यासात प्रगत झाली. आमची एक रावेरची मुलगी मुलगी आहे. तर ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून पहिलं बक्षीस आणते कशामध्ये? तर डिबेट कॉम्पिटिशनमध्ये. तिला अजून वादविवाद? हरवलेलं कोणी नाहीये. वादविवादमध्ये? वादविवादमध्ये आणि स्पीचमध्ये. मग ती कुठच्या विषयावरती इतकं सुंदर बोलते, की तिला पहिलंच बक्षीस मिळतं. बापरे! हर्षदा म्हणून आहे ती इकडची रावेरची. तर ती खरोखरच म्हणजे तिच्यासारखा म्हणजे ती ज्याची इच्छा आहे तिला आणि आय-ए-एस ऑफिसर व्हायचंय. त्यासाठी आम्ही तिला वाह! पूर्ण मदत करतोय. पण ती मुलगी इतकं आहे, की कुठे सगळीकडे जे बक्षीस तिच्या घरी गेलं ना, तुम्हाला बक्षिसाचे असे सर्टिफिकेट दिसतील. अच्छा. त्यामुळे अशी मुलं म्हणजे कितवीला आहे? आता 8वीला आहे. पण ती 5वी पासून हे सगळं बक्षिसं आणि त्या पाठांतरामध्ये इतकी त प प प पारंगत झाले, की विषयाची मांडणी करताना विषय समजून घेऊन ती बोलते. वाह! नाही असे बरेच विद्यार्थी आहेत नाही गरजेचं आहे कारण वक्तृत्व, कवी आणि वादविवादमध्ये जर बघितलं, तर आता खालापूरमध्ये विशाल आणि इकडं आपल्या इथे हं. रायगडमध्ये 1-2 नावं. प्रशांत देशमुख हो, हो. बाजूलाच प्रशांत देशमुख. हो, खालापूरला हो, आहेत. हो. बाकी वक्तृत्वामध्ये इथं नाही, आपल्या नाही, इकडं कोण नाही, नाहीये नाही. ते तर पट्ट्यात. आम्हाला तिच्याकडनं आशा आहे, की ती खरोखरच एक चांगला वक्ता होऊ शकेल पुढे-मागे आणि आम्ही तर तिला म्हटलं, की "तू आय-ए-एस ऑफिसरच हो, हो. जेणेकरून" हं. पण नाही अभिमानाचीच अभिमान आहे. गोष्ट असेल. पण तिचं बघून आज 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 गावातनं 2-3 अजून तयार झाल्या. म्हणजे आपण म्हणतो रोल मॉडेल ना, आमची जी येस. कन्सेप्ट आहे, की गावामध्ये एक रोल मॉडेल तयार केला, की त्याला फॉलो करतात. तर आम्ही तेच कन्सेप्ट सगळीकडे वापरलेली आहे. ते तिला बघून आता अजून 3-4 मुली तयार झाल्या. त्यांचे आई-वडील इकडे येऊन भेटतात, की आमची मुलगी आता पारंगत झालेली आहे, लिहिण्यात, बोलण्यात आणि ह्याच्यामध्ये. ही स्पर्धेमध्ये भाग घेते. असे विद्यार्थी घडवण्याचं आमचं काम तरी चालू आहे. सर आपण आपली संस्था म्हणजे आपलं युनिट हं. इथलं रायगडमधलं
किती गावांमध्ये काम करते? आता साधारण आत्ताच्या घडीला 124 गावांमध्ये. म्हणजे 124 गावांमध्ये आत्ताच्या घडीला घडीला काम हो, करतो. हो. रायगड जिल्ह्यामध्ये पेण, खालापूर आणि माणगाव ब्लॉक म्हणून 124 गाव आहेत. त्याच्यामध्ये 54 आदिवासी वाड्या आहेत. ग्रामीण भाग आहे आणि काही शहरी भाग आहे. नक्कीच हे खूप मोठं हो. कार्य आहे म्हणजे आणि खरं तर विद्यार्थ्यांना त्याची जाणीव असणं ही फार फार मोठी महत्वाचं. गोष्ट आहे. नाही, विद्यार्थ्यांना अतिशय जाणीव म्हणजे आहे. एका म्हणजे जर कामाचा आपण जर का पाहिलं असं का लेखाजोखा तर म्हणजे अगदी आरोग्यापासून हं, शैक्षणिक कामांपर्यंत हं. म्हणजे ग्रामोद्योग व्यक्तिमत्व विकास या सगळ्याच गोष्टींवरती तुम्ही विषयात म्हणजे हां. अंधश्रद्धेसारखा हो, विषय, हो. एचआयव्ही एड्स सारखा, टीव्ही सारखा विषय, या सगळ्या गोष्टींना सर हे म्हणजे आणि नुसतं टच नाही केलेलं ह्या विषयांवरती. त्याच्यावरती तर ॲक्चुअली जाऊन काम करून केलंय आणि त्याच्यात रिझल्ट मिळवलेत. म्हणजे रिझल्ट म्हणजे मिळवलं. मी माझं स्वतःचं एक सांगतो. म्हणजे मी ह्या संस्थेचा प्रमुख म्हणून काम बघतो. तेव्हा माझी स्वतःची संकल्पना अशी आहे, की तुम्ही मला पैसे दिले, तर मी तुम्हाला न्याय देऊ शकणार आहे का? हा माझा पहिला प्रश्न असतो. वाह! म्हणजे समजा तुम्ही आलात माझ्याकडे घेऊन, की मी तुम्हाला ₹2,00,000 डोनेशन करतो. तर मी पहिलं विचारतो तुमच्या मनामध्ये काय आहे? 2,00,000 कशाचे डोनेशन करायचे? का तुमचा हेतू हेतू काय? काय? मग तुम्ही म्हणणार नाही मला कुठेतरी पाण्याची गरज असेल, त्यांची तहान भागवा. हां, मग मी असा विचार करतो, मी तुम्हाला कळवतो. मग मी गावातला सर्व्हे बघतो, माझ्याकडे आलेला अर्ज छाननी करतो, की कुठच्या गावामध्ये पाण्याची समस्या आहे. तिथे स्वतः जाऊन मी बघतो. आणि मग ते बघितल्यानंतर मला असं लक्षात येतं, की इथे आपण बोरवेल किंवा विहीर खोदली तर पाणी मिळू शकेल का? तरच त्या समोरच्या सांगतो दानशूर व्यक्तीला, की "तू आता पैसे दे, आम्ही तुला काम काम करतो. करून देतो." म्हणजे ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले अरुण जेटली साहेब जे केंद्रीय मंत्री होते, भाजपचे मोठे हां, अरुण जेटली सर. जेटली साहेब भाजपचे चांगले कार्यकर्ते आणि म्हणजे वरिष्ठ नेते. तर त्यांची बहीण एकदा आमच्याकडे आली. सुमन गुप्ता म्हणून त्यांचं नाव आहे. ते दुबईला असतात. तर ते एक दिवशी आल्या आणि मला म्हणाल्या, की "डॉक्टर देशमुख मला तुमच्याशी बोलायचं आहे." म्हणून त्यांनी मला एका हॉटेलमध्ये बोलावलं. म्हटलं, "माझा पत्ता आणि फोन नंबर कोणी दिला?" तर म्हटलं, "नेटवरनं आम्ही बघितलं." क्या बात! हां. म्हणे, "तुमच्या संस्थेबद्दल वाचलं, ऐकलंय म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो." म्हटलं, "कुठनं आला?" तर "मुंबईवरनं." त्या पेणला आल्या, मला भेटल्या आणि मला म्हणाल्या, की असं-असं आहे. मला 2-3 आदिवासी वाड्यांमध्ये मुलांना सपोर्ट करायचा आहे. पण म्हणाले, "मी तसा सपोर्ट नाही करणार. मी पहिले बघणार आणि त्याच्या अच्छा. समस्या जाणून घेणार आणि मग त्या समस्यांवर तुम्ही काम करत असाल तर सपोर्ट करणार. असं मी डायरेक्ट ओके. काय डोनेशन देणार नाही." म्हटलं, "चालेल, आमचा पण तेच हेतू असतो, की डायरेक्ट कोणी डोनेशन देऊ नका. त्यांचा हेतू काय समजून घेतो, त्यांना घेऊन जातो आणि जर ते होण्यासारखं काम असेल तरच करायचं." मग आम्ही त्यांना ते 3 गावांमध्ये घेऊन गेलो. तर तिन्ही गावं त्यांनी दत्तक घेतलं. तर कशासाठी? त्यांचं असं लक्षात आलं, की एका गावामध्ये शाळा आहे. पण ते मुलांना बसायला जमीनच नाही. ती जमीन सगळी उखडलेली, फरशी नव्हती, खेळाचं साहित्य नाही शाळेमध्ये, पुस्तकं नाहीयेत आणि पावसाचं पाणी आतमध्ये येतं. तर ते मला म्हणाले, की "मी हे गावामध्ये मला विकास करायचा आहे. पण पहिलं आपण सुरुवात करू शाळेपासून. शाळेत दुरुस्तीला काय लागेल आणि काय-काय खर्च येईल ते आपण काढू आणि शाळा कशी चांगली करता येईल. म्हणजे मुलांचं आरोग्य पहिले बघू." मग आम्ही मुलांची आरोग्य तपासणी केली, शाळेला रिपेअर केलं, फरशी बसवली, तिथे पुस्तकं नवीन दिली, टेबल खुर्च्या दिल्या त्यांना तिथे, खेळण्याचं साहित्य दिलं मुलांना, ग्राउंड केलं. पण हे सगळं करताना गावकऱ्यांची मदत घेतली. बाहेरनं हं. माणूस नाही आणला. शाळा पेंट केली गावातल्या लोकांनी. फक्त पेंट आणून दिलं आम्ही. पण पेंटिंगचं काम त्यांनी केलं. ग्राउंड त्यांनी केलं. मग ग्राउंडवरती खेळण्याचे साहित्य बसवलं. पाणी नव्हतं, पाईपलाईननी पाणी आणून दिलं त्यांना आणि मग ते शाळा चांगलं आणि मग ती उपस्थिती वाढायला लागली मुलांची. कारण बसायला हां. चांगलं आता फरशी मिळाली, खालती सतरंजी मिळाली, पुस्तकं, खेळायला साहित्य. शिक्षकही आनंदित झाले, की बाबा आमच्याकडे फंड्स नव्हते म्हणून आम्ही हे करू शकलो नाही. पण आता फंड्स मिळतायत, तर आम्ही ह्याचा जास्तीत जास्त तर त्या शाळेला पहिले म्हणजे अशा बऱ्याच शाळा असतील. खूप, खूप आणि त्या शाळेला मग पहिलं बक्षीस मिळालं शासनाकडनं, की बाबा इतकी सुंदर शाळा केली आणि इतकं चांगलं मुलांचं प्रगती झाली म्हणून. तर असं ते एक-एक गावातनं आम्ही काम केलं. तर काही गावामध्ये पाणी दिलं, तिथल्याच त्यांच्याच माध्यमातून. तर काही गावांमध्ये आम्ही इन्कम जनरेशन जसं मगाशी सांगितलं, मळ्यासाठी मदत केली. तर असं अनेक गोष्टी त्या मॅडमना करून दिल्या. तर इतक्या मॅडम खुश झाल्या, की ते म्हणाले, की असं काम मी कधी बघितलेलंच नाही. वाह! म्हणजे माझ्या डोळ्यासमोर मला रिझल्ट दिसतायत. माझे पैसे कुठे चाललेत हे मला कळतं. म्हणलं हेच माझं ब्रीदवाक्य आहे, की एव्हरीबडी शुड नो व्हेअर ही इज स्पेंडिंग द मनी. आज काय होतं, सामाजिक संस्था, एन-जी-ओ म्हणलं, की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांना असं वाटतं पैसे दिले की गेले. गेले. हां, हेच वापरतील, हेच खातील. पण असं प्रत्येक संस्था करते असं नाही, नाही. नाही. काही जेन्युइनली काम करतात. म्हणजे आमचं तर वर्षातनं 2दा ऑडिट होतं. आणि पैसा पैसा आम्ही हिशोब देतो. आता मी जसं मगाशी सांगितलं, की आमच्या सोशल वर्करना फार कमी पगार आहे, पण तरी बिचारे करतात. मला पण इच्छा आहे त्यांचा पगार वाढवावा. पण कुठनं वाढवणार?
वाढवलं तर मुलाच्या ह्या ताटातलं कमी होईल. कमी होईल, तिकडचं कमी हा. होतं कामा. आणि मग त्याकरता मग आम्ही ते सगळं सहन करून हे सगळे मंडळी करतो. त्यामुळे मी जे कोणी ज्ञानशूर असतील त्यांना मी नक्की सांगू इच्छितो, की तुमचे पैसे कुठे जाणार नाही. तुम्ही दिलेल्या कॉस्टसाठीच जातील. त्याचा रिझल्ट आम्ही देऊ आणि त्याचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येऊन नंतर बघू पण शकता. या मुलाखतीच्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करेन, की मित्रांनो खरंच जेन्युइनली काम केलं जातं. हृदयाच्या अंतरंगापासून आतमधून काम केलं जातंय. प्रामाणिकपणा कारण मी असं नाही, की उगाच काहीतरी बोलतोय. मी या प्रोसेसचा एक भाग होतो. बऱ्याचदा म्हणजे आम्ही एच-आय-व्ही प्रोजेक्टमध्ये मी खूप कार्यक्रम केलेले आहेत किंवा कामही केलेलं आहे. आजही म्हणजे त्यांचा फोन आल्यानंतर ह्या मुलाची परिस्थिती कशी आहे किंवा काय आहे असं व्हेरिफाय केलं जातं, हो. की बाबा खरंच असं आहे का? किंवा ह्यानं खरंच ॲडमिशन इकडे घेतलेलं आहे का? हो, हो. तर मला Passion आहे. सगळ्यांना ह्या मुलाखतीच्या निमित्तानं आवाहन करायचं आहे, की तुम्हाला जर मदत करायची असेल, तर ह्या लोकांना करा, ह्या संस्थेला करा. कारण इथला एकही रुपया वाया जाणार नाहीये. तो लोकांपर्यंत पोहोचणार आहे. कारण ही वस्तुस्थिती आहे आणि मला वाटतं, की आपण कामात असतो. म्हणजे सगळ्यांनीच शेतकऱ्याची आता जी परिस्थिती आहे, प्रत्येकानं बांधावर जाऊन मदत केली पाहिजे असं नाहीये. जर तुम्हाला असं वाटत असेल, इथं भेट द्या. इथं सर बसलेले आहेत, त्यांचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याशी बोला. कामाची पद्धत बघा आणि मग मदतीचा हात द्या. कारण मदत फार आता गरजेची झालेली आहे. कारण सगळ्या गोष्टींचा खेळ करता येतो, पैशाचा खेळ करता येत नाही. म्हणून पैसा महत्वाचा आहे. म्हणून तुम्हालाही मदत करायची असेल, तर पेणच्या सी-एफ-आय युनिटला भेट द्या. किशोर देशमुख सर आहेत. जर नसतील, तर तुम्ही सोशल मीडियावरती सर्च केलं तरीही त्यांचा पत्ता भेटून जाईल. त्यांचं ऑफिस तर इथंच आहे. या, भेट द्या आणि तुम्हीही मदतीचा हात द्या. कारण आत्ता प्रत्येकानं प्रत्येकाला हात देणं गरजेचं आहे. कारण माझ्या जगण्याचं सर ब्रीदवाक्य आहे, की तुम्ही जन्माला आलाय, तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे, बरोबर. दुसऱ्यालाही जगवण्याचा अधिकार आहे. पण त्याच सोबत तुम्ही कुणाच्या तरी जगण्याचं कारण बना. अजय, आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपले जे रसिक वर्ग आहेत, प्रेक्षक वर्ग आहेत आणि आज जे व्ह्यू करतायत, आपलं चॅनल बघतायत, त्यांना आव्हान करू इच्छितो, की आम्ही जे काम करतोय ते आम्ही आमच्या मनापासून काम करतोय आणि हे काम करत असताना आम्हाला कोणी फोर्स केलं नाही किंवा लादलेलं नाही. पण जेव्हा खरोखरच म्हणजे मी एक सुशिक्षित डॉक्टर असून प्रॅक्टिस सोडून ह्या कामात झोकलो, तेव्हा लोकांना असं वाटलं, की वेगळ्या कारणाने काहीतरी ह्या क्षेत्रामध्ये उडी घेतलेली. पण जेव्हा मला लक्षात आलं, की माझ्याकडे येणारा रुग्ण हा ₹10 सुद्धा भरू शकत नाही आणि त्यासाठी तो तो असं म्हणतो, की हा मेला तरी चालेल, पण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत. म्हणजे हे जेव्हा आपण ऐकतो, बघतो, तेव्हा खरोखरच कुठेतरी अंगावरती शहारे येतात. मी आपल्याला सांगू इच्छितो, की आज अनेक मुलांचं भविष्य बिघडलं केवळ त्यांच्याकडे 5 किंवा ₹10,000 भरण्यासाठी नव्हती फीची. आणि आज ते काय करतात, तर आज ते माझ्याकडे येऊन म्हणतायत, "सर, त्यावेळेला जर संस्था असती आणि आम्हाला मदत झाली असती, तर आम्ही सुद्धा आज खूप मोठे झालो असतो." आणि ₹5,000-10,000 हा प्रश्न जेव्हा आज आपण बघतो, पेपरमध्ये वाचतो, की अनेक रुपयांचा कुठेतरी भ्रष्टाचार होतोय, घोटाळा होतोय, अनेक लोकांच्या घरी मोठमोठे अमाउंट सापडते. तर मला त्यांना हे विचारायचं, की आपण ह्या पैशाचं नक्की करता काय? असे जर आपण जर काही विद्यार्थी दत्तक घेतले, काही मुलांना मदत केली, काही गावं दत्तक घेतले, तिथे पाण्याची व्यवस्था केली, तर खरोखरच आपल्याला पुण्याचं काम होऊ शकेल. आम्ही म्हणतो, की आमच्या संस्थेकडेच पैसे देऊ नका. तुम्ही स्वतःही करू शकता. आणि आमच्याकडे जर आपण येऊन मदत करायचं ठरवलं, तर आम्ही 100% तुम्हाला गॅरंटी देतो. आज सुद्धा आपल्याकडे असे अनेक कुटुंब आहेत, असे अनेक विद्यार्थी आहेत, अशी अनेक गावं आहेत, की ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे. म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा ह्या अजयच्या चॅनलच्या मार्फत आपल्याला विनंती करत आहे, आव्हान करत आहे, की आपण संस्थेला येऊन भेट द्यावी, संस्थेच्या कामामध्ये आपला सहभाग वाढवावा, हातभार वाढवावा, हीच इच्छा, हीच विनंती. जय हिंद. नक्कीच सर. जे वृक्ष तुम्ही लावलंय, ज्याला बरीच लोकं खत-पाणी यापुढे घालतील. आजही लोकं घालतायत, यापुढेही या वृक्षाचं अजून मोठं स्वरूप आपल्याला बघायला भेटेल आणि मी आशा करतो आणि सगळ्यांच्या वतीनं सरांचं आणि तुमच्या टीमचं आणि जी लोकं ह्या संस्थेच्या झाडाला पाणी घालतात, हे खूप मोठं झाड आहे. कारण ह्या झाडाखाली माझ्यासारखे बरेच विद्यार्थी सावली घेतायत. हो. खूप मोठं झाड आहे आणि हे झाड अजून मोठं व्हावं आणि ह्या झाडाची सावली अजून गरजू विद्यार्थी असतील किंवा ज्यांना खरंच गरज आहे, आकाशात उंच भरारी घ्यायची, त्या लोकांनी ह्या झाडाच्या सावलीत पुन्हा सावली घ्यावी. त्यासाठी
मित्रांनो, आपण फुल नाही फुलाची पाकली इथं या, भेट द्या, सरांशी बोला, इथलं काम समजून घ्या आणि जमेल त्या पद्धतीनं मदतीचा हात पुढे करा. कारण धर्म, जाती, जात, भाषा, भेद सारे संपू दे. एकनिष्ठा, एक आशा, एकरंगी होऊ दे. फक्त एवढंच म्हणेन, की ह्या माणसांची तळमळ पाहिली ना, की मगाशी सरांनी सांगितलं, की 5 आणि 10,000 रुपयासाठी म्हणजे 5 आणि 10,000 रुपयासाठी किती एखाद्याचं मुलाचं आयुष्य म्हणजे बिघडून जातं. रस्ताच बंद होऊन जातो. तर असं होऊ नये हे प्रत्येकाला वाटतं. म्हणून आपणही खुल्या दिल्यानं मदतीचा हात पुढे करावा. त्यांचं काम करण्यासाठी सर इथं सज्ज आहे. त्यांची संपूर्ण टीम इथं सज्ज आहे. जाताना एवढंच म्हणेन, की खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. या झाडाला अजून बहर द्या. खत पाणी येत राहील अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद सर.